मर मेले तिथं मला मारू आलं बाई खुशाल. याला घाबरते का मी? याच्या बुक्कीत जातो पाणी. अरे रडू नको बाळा, मी पाण्याला जाते, रडू नको बाळा. मी बोलणं लगेच धरून घेतो. बायकांचं बोलणं ऐकायचं किंवा घरातल्या गोष्टी किंवा दारातल्या गोष्टी. इकडं पाहिजे तिकडं पाहिजे ते आपल्याला जमत नव्हतं. त्या हसायचं काहीतरी. परत दुसऱ्या दिवशी व्हिडिओ व्हायरल, तिसऱ्या दिवशी व्हिडिओ. मी थोडंफार गावाकडे राहिलेलो, झेडपी शाळेत होतो. मग इकडं पोरायसोबत हिंडायचो फिरायचो, काही शाळेत जात नव्हतो. त्यांनी समजून सांगितले आई काय कष्ट करते. तर परिस्थितीनं पण खूप मोठं काही शिकवलं. माझ्या लेकीच्या हातानं माझी भागेल तहान. म्हणजे माझं स्वप्न पहिल्यापासून मोठ्या पडद्यासाठी होतं. तुम्ही जिथं गेली तिथं तुम्हाला नुसती अशी मजा का सुचली पाहिजे. इकडं भांडणात तान्ना करायचं म्हणून मग आईनं मला एकच इंग्लिशच्या पेपरला नव्हतं गेलो मी. मग नंतर पाहिलं अरे बाकी नापास कस काय. नंतर कळलं पेपरच द्यायला नाही आपण. आता मी हॉस्पिटलला होतो कामाला. ती डेड बॉडी बांधायचो मी स्वतः. मला एवढं वाईट वाटत होतं. लोकांची ढोंगणं पोसावं लागते आपल्याला. संविधान दिले भारताला, जाण त्याची तुम्हाला उद्या रे. नमस्कार, मी पूजा पाटील आणि स्वागत आहे देदानकाच्या खास पॉडकास्टमध्ये. आणि आपल्यासोबत आज खूप खास पाहुणा आलेला आहे, अजय देहाडे. अजय, तुझं देदानकाच्या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि आमची सगळ्यांची इच्छा होती की तुझ्या काहीतरी खास तुझ्यासोबत चर्चा रंगवाव्या, मजेशीर गप्पा गोष्टी शेअर कराव्या. ह्याची सगळ्यांनाच खूप हे होती की आतुरता लागली होती सगळ्यांची. आपण आपल्या पॉडकास्टकडे वळूया. सगळ्यात पहिला प्रश्न माझा असा आहे की सगळेच विचारतात जर्नी वगैरे, पण माझा काहीतरी वेगळा प्रश्न आहे की बाबा तू नक्की रील बनवणं कसं सुरुवात केलं, कशी सुरुवात झाली. म्हणजे खूप सर्वजण की एज्युकेशन चालू असतं मग ह्या गोष्टी करतात, पण तुझे अचानक एवढे म्हणजे अचानक रील सुरुवात करणं आणि आत्तापर्यंत इतके फॉलोअर्स तुझे आहेत, 3 लाख प्लस फॉलोअर्स आहेत तुझे. हा प्रवास नक्की कसा होता, सुरुवात कशी झाली नक्की? रील्स अगोदर माझा मित्र होता आनंद राऊत ना मित्र होता. तर तो म्हणायचा आपण रील्स बनवू. तर ते चालायच्या रील्स बनवायचे नाही काय, असं चालायचं आणि इकडं पाहिजे तिकडं पाहिजे. ते आपल्याला जमत नव्हतं. ते हसायचं काहीतरी. तर मी हसलो बी तर ते नीट ढंगात दिसत नव्हतं. तर मग ते कधी जमतच नव्हतं. त्याला म्हणलं आपण कॉमेडी कंटेंट करू. त्याची आवड मला असं नाटकाची वगैरे पहिल्यापासून युथ फेस्टिवल वगैरेमुळं. तर मग त्याला म्हणलं आपण असं करू बाबा, तो एडिटिंग वगैरे ते व्यवस्थित करतो, अशी तशी करतो, तर कॉमेडीची कर, मग तसं करू. मग पहिलाच व्हिडिओ केला होता आम्ही. तर मग पहिलाच गेला होता तो. कधी ठरवलं होतं की आपण चला आता करूया वगैरे? असंच केलं होतं, कॉमेडी निवडणं. नाही, कॉमेडीच आवडते आम्हाला पहिल्यापासून आणि कॉमेडीच केलं होतं. फर्स्ट व्हिडिओ होता आमचा तो, माया मनी नाही माया ध्यानी नाही का, तो व्हिडिओ होता. मग ते चालला मोक्कार. मग त्याच्यानंतर चालू झालं. म्हणजे कधी ठरवलं की तू आता कंटिन्यू करूया काहीतरी? म्हणजे प्रेक्षकांना आवडणं फार महत्वाचं असतं. आपण देतोय पण समोरच्याची आपल्याला आवड कळणं, हे कधी कळालं तुला की नाही आता आपण कंटिन्यू करूया? मला ते कधीच कळलं नाही, कारण की ते जे बघत होता ते सगळं जे करत होता आनंद राऊत करत होता, त्याच्या अकाउंटवर जायचं ते सगळं. ओके. ते माझ्या अकाउंटवरून पण नव्हतं. माझं नाव अजय देहाडे. तर मग ते त्याच्याच अकाउंटवरून करायचो आम्ही. तो फक्त सहज म्हणायचा अरे चला आज परत करू, परत काहीतरी वेगळं. परत दुसऱ्या दिवशी व्हिडिओ व्हायरल, तिसऱ्या दिवशी व्हिडिओ. म्हणजे सुरुवात ही झाली की बाबा आता तू अजय देहाडे. याच्या आधी तुझे आनंद राऊत या अकाउंट वरती खूप सारे व्हिडिओ बघितलेले आहेत. त्याच्यावर आपण प्रेक्षक काय करतात की बाबा फक्त एक चेहरा लक्षात ठेवतात. आयडिया तर सहसा आयडी पेक्षा लोकांना हा तोच आहे, हे फार महत्वाचं आहे. ते नक्की आनंद राऊत ह्या अकाउंटवर ना अजय देहाडे हे नक्की कन्व्हर्ट म्हणजे फेसने ओळखत गेलेलो की नक्की कसं? नाही, मला आणखी पण आनंद राऊत म्हणूनच ओळखता बऱ्यापैकी. लोकांना माहितीच नाही माझं नाव. आणि हे जे मी माझं आता पर्सनल अकाउंट जे चालू केलं अजय देहाडे म्हणून, तर ते आता केलं 1-2 महिन्यापूर्वी समजा. ते 2 महिन्यात वाढलंय ते 3 लाख. आता 3 लाख प्लस फॉलोअर्स आहेत त्याचे. तर ते अगोदर आम्ही तिथं मेहनत घेतलेली आनंद राऊत या आयडीवर. काय एकंदरित प्रोसेस काय असते की बाबा एक तर आयडिया म्हणजे स्क्रिप्ट लिहितो की आयडिया येते मग चला बाबा लगेच पटकन करायचं शूट? स्क्रिप्ट वगैरे लिहूनच करतो मी प्रॉपर. कॉन्सेप्ट येते ध्यानात. माझा ऑब्झर्व म्हणजे आता आपलं सगळं ते ऑब्झर्वेशनवर डिपेंड आहे.
माझं आहे ना आता बोलण्यात आपलं इथंही काही ना काही इथंही काहीतरी पंच काढू शकतो मी. हो. हा मग आता कोणाच्या बोलण्यात मी बोलणं लगेच धरून घेतो, हा. बायकांचं बोलणं ऐकायचं किंवा घरातल्या गोष्टी किंवा दारातल्या गोष्टी, अशा सगळ्या गोष्टी मिक्स करून त्याला मग प्रॉपर लिखाण करणं त्याचं डायलॉग डिलिव्हरीमध्ये, मग त्याला कन्वर्ट करून मग त्याचा कंटेंट बनवणं, एक असं बनवायचं. खास गोष्ट आहे तुझ्या अकाउंटमध्ये जर आपण बघितलं तर रीलमध्ये खास एक गोष्ट दिसती की अजय हा बोली भाषा बोलतो, गावाकडची भाषा बोलते आणि ती खूप अटॅच होते गावाकडच्या लोकांना, त्याच्यामुळे ते खूपच तुझ्याकडे ओढले जात आहेत. तर मग आता खूप कंटेंट क्रिएटर आहे, वेगवेगळ्या टाइप्स मधले रील बनवतात, पण ते तुझं एक युनिक म्हणून तुझं एक बोली भाषा म्हणा, तुझा साधेपणा, ते लोक नोटीस करताय. ते कसं कंटिन्यू कसं केलं? पहिली रील होती तेच कंटिन्यू झालंय तुझं आतापर्यंत, ते मेंटेन करणं किती हार्ड आहे? काय मेंटेन करणं काय कसलं काय हार्ड आहे? आपण लहानाचं मोठं त्या गोष्टीतच झालो, तर त्यामुळे काय हार्ड वगैरे जात नाही. फक्त जे बोलणं आहे नाही का, ते एकदम गावाकडचं टाईप ते बोलणं, तर ते बोलणं कोण बोलतं? आजी बोलायची आमची, आई बोलती, तर तेच बोलणं कॉपी, काहीच नाही. आता मी थोडंफार गावाकडे राहिलेलो, झेडपी शाळेत होतो मी. तर मम्मी मला इकडे मी भांडणं त्यांना करायला तिकडच्या शाळेत टाकलं होतं, मग तिकडे राहिलेलो मी. काय किस्सा काय होतं त्यावेळेचा, एखाद्या आठवणीतला सांगशील शाळेतला वगैरे? शाळेतले काय 5वी पर्यंत इकडं होतो मी. मग इकडं पोरायसोबत हिंडायचो फिरायचो, काही शाळेत जात नव्हतो, दप्तर घ्यायचो द्यायचो फेकून एकीकडं, दिवसभर फिरायचो आम्ही 4-5 वाजेपर्यंत. मग इकडं ते आमच्या इथं मुकुंदवाडीला ते नाही का प्रोझोन मॉलच्या पाठीमागं मोठं स्मशानभूमी आहे, तर तिथं हिंडायचो आम्ही. तिथं ते बोरीचे झाडं, ते बोरं खाय वगैरे असं तसं, तिथंच फिरायचो आम्ही. आणि शाळा सुटली का बॅगी वगैरे घ्यायच्या, रोड क्रॉस करून मग आपल्या घरी शाळेतल्या पोरासोबत पुन्हा तसंच घरी, परत दुसऱ्या दिवशी तसंच करायचो. तेच कंटिन्यू कधी मग नंतर कळलं आईला. आता तू शाळेत म्हणजे आता तुझा इंटरेस्ट कमीच होता याच्यावरनं दिसतंय, पण मग आता सध्या काय चालू आहे की ह्या व्यतिरिक्त तू एक रील स्टार आहे, 3 लाख प्लस तुझे फॉलोअर्स आहेत, पण या व्यतिरिक्त अजय देहाडे काय करतोय? म्हणजे एज्युकेशन वगैरे काय नक्की काय? आता सध्या माझं मास्टर्स चालू आहे लोककलेत. माझं तर 10वी नंतर म्हणजे नाही का 8वी नंतर शिक्षणाचं जरा बदललं. मम्मीनं खूप मोठ्या गोष्टी केल्या, खूप कष्ट घेतले त्या गोष्टीसाठी. मम्मीनं मला चांगल्या शाळेत टाकणं, शाळा बदलवणं, म्हणजे वेळोवेळी म्हणजे लक्ष देणं, मग त्या गोष्टीने बदलवलं. परत शिक्षक लोक भेटले चांगले, त्यांनी समजून सांगितले आई काय कष्ट करते, म्हणजे डोळ्यात पाणी येईन पार एवढी गोष्ट सांगितली. मग तिथं त्या बालमानावर तिथं ते कळलं, अरे यार अशी गोष्ट आहे. परिस्थिती पण एवढी अशी आहे नव्हती, तर परिस्थितीनं पण खूप मोठं काही शिकवलं त्यामध्ये. मग म्हणजे त्यावेळेला टर्निंग पॉईंट ठरला, 10वीला टर्निंग पॉईंट ठरला की बाबा हे नाही आपल्याला हे करायचंय. पण मग आता तू लोककलेचा विषय काढला तर तू गातो खूप छान. आम्ही खूप बघितल्या ते रील मध्ये वगैरे खूप व्हिडिओ बघितले की त्यामध्ये तू गातो छान. एक झलक होऊ दे फक्त आता. गातो ना. कुठलं गाणं ऐकायचं? कुठलंही चालेल, सगळे आवडतात. कुठलं मला तुम्ही सांगा, कुठलं लव सॉन्ग ऐकायचं किंवा सांप्रदायिक ऐकायचं किंवा असं सांप्रदायिक वगैरे असलं तरी चालेल. रडू नको बाळा, जे आता गवळण नक्की ती ऐकव. अरे रडू नको बाळा मी पाण्याला जाते, रडू नको बाळा मी पाण्याला जाते, पाणी घेऊन येते, अरे पाण्याला जाते पाणी घेऊन येते, लोण्याचा गोळा तुला खायला देते, लोण्याचा गोळा तुला खायला देते, पाणी घेऊन येते, अरे खायला देते पाणी घेऊन येते. खूप छान, खूप छान. मला आता याच्यावरून एक प्रश्न पडतोय, तू कॉमेडी करतो, रील करतो, तू गातो एवढा छान, मग तुला नक्की करिअर तू याच्यामध्येच करणार आहे की काहीतरी वेगळा प्लॅन आहे? नाही, करिअर मला म्हणजे माझं स्वप्न पहिल्यापासून मोठ्या पडद्यासाठी होतं, टीव्हीसाठी. मला ऍक्टर म्हणजे यातूनच करायचं होतं मला, लोककलेमधूनच. समजा लोककलेत मला नंतर कळलं, लोककलेमध्ये सगळ्याच गोष्टी येते आपल्याला. ऍक्टिंग करायची, ऍक्टिंग येते, गायन येतं, वादन येतं, सगळ्याच गोष्टी इथं लोककला प्रकारामधून येतात. आणि मला म्हणजे असं शास्त्रीय वेगळं आणि हे एक लोककलेचा बाज वेगळा, तर यामध्ये सगळं येतं, गोंधळ, भारूड, तमाशा, जलसा, तर हे आवडायचं मला प्रॉपर. मग यातून मी ते लोककला निवडलं आणि मग यातच चालू आहे समजा. म्हणजे तू नाटक पण करतो, नाटकाचं पण बघितलं. आता या लोककलेमध्ये तुम्हाला नाटक पण येतं. युथ फेस्टिवलला चांगलं गाजवलंय आम्ही.
प्राध्यापक दिलीप महालिंगे सर यांचे आमचे गुरुजी होते. हो हो तर त्यांनी करून घेतलेल्या या गोष्टी सगळ्या आणि त्यांच्यामुळेच मी आज इथपर्यंत आलेलो आहे. त्यांनीच जरा खूप काही दिलं मला म्हणजे तुला आयुष्यात. याच्यामध्येच करिअर वगैरे हा. करायचं, पण मग एक नाटक नाही, आणि मला- एक कॉमेडी करणं हा तिथून ठरलं माझं मला हो, हो, इकडेच हो. करायचंय म्हणून. म्हणजे ह्या आहे म्हणजे एकाच लाईन मध्ये आहे, पण मग वेगवेगळ्या गोष्टी आहेत की हा. गायन करणं वेगळं आणि कॉमेडी करणं हसवणं अवघड आहे फार. हम्म. मला आताच रिसेंटली तू एक रील टाकली होती की तू खूप दुरून असा पळत पळत येतो की काहीतरी सिरियस घडलंय हा. आणि डायरेक्ट येतो ना एका झाडाखाली गुडघ्यावरती बसतो. हम्म. इतका तुफान रडतो, तो एक सस्पेन्स इतका बनवलाय तू. आणि नंतर जर खूप वेळाने बघितलं ना रील एंड होती तेव्हा, तर अरुण तुपे येतो हा. आणि तो टपली मारतो. हा. म्हणतो, मी सांगत होतो ना की Love लव्ह मॅरेज marriage करू करू. नको. हा. हे खूप महत्वाचं, इतका सस्पेन्स ठेवणं आणि त्यामधनं प्रेक्षकांना फॅन्सना हे देणं. हा. ते आयडिया नक्की कशी सुचती? त्या आयडिया ते तुमच्यात तो हे पाहिजे ते एक नाही का असे ते किडा असतो तुमच्यात. तुम्ही जिथं गेले तिथं तुम्हाला नुसती हसी मजाक सुचली पाहिजे. हा, हा, म्हणजे हा. तुम्ही दुःखाला पण ते हसवण्यातच कन्वर्ट केलं पाहिजे. ते आपोआप असतं ते. हा. तर ते एक गोष्ट आहे ऑलरेडी. तर ते आपोआप येतं माझ्याकडून. म्हणजे त्या दिवशीच आता त्या अरुणचेच काका वारले होते, आम्ही तिथं दोघा असं ते म्हणजे अगोदर त्यानं आम्ही असं हसल्यावारी होत होता आम्हाला. ते आमच्या पुढे रडतोय तर कधी पाहायची सवय नाही त्याला. हो, हो. तर असं सिरियस गोष्टीवर पण हसतो आम्ही. हा, हा. असं हसी मजाकच सगळं. हसणं म्हणजे हसवणं अवघड आहे. पण मग या व्यतिरिक्त पण तुला जर आता एवढे फॉलोअर्स आहेत तर कमेंट्स पण खूप येतात. त्याच्यामध्ये फॅन्स म्हणजे काही काही लोक असे असतात मग कंटिन्यू निगेटिव्ह कमेंट्स करणं वगैरे. मग यांना हसूनच उत्तर देतो की नक्की कशा टाईप मध्ये देतो? त्यांना मला उत्तर द्यायची गरजच पडत नाही. विषय असा होता समजा म्हणजे येतच नाही सहसा कुठल्याच रीलला मला वाईट कमेंट येत नाही. एखाद्याची जरी आली चुकून हुकून पण आली समजा तर त्याला तिथं 10-15 जण तिथल्या तिथंच खेळतात. ते तिथंच त्यांचे नंबर एकमेकांना देणं चालू होते. हा तू भेट मला इथं, तू तिथं भेट, तू तिथं भेट. ते भांडून घेता. क्राऊड तुझा तेवढा हक्काचा क्राऊड बनलाय की हक्काचा तुला crowd आहे. उत्तर द्यायची गरज नाही हा. पडत ते. पण मग त्यात दुसरी बाजू आहे की फॅन्स अशा. आता फॅन्स बरेच भेटत असतील तुला. संभाजीनगरला मग अरे हा तोच आहे. तोच आहे, हा. खूप साऱ्या वेळा असं होतं की लोक तुझ्या आयडीवर नाही ओळखत पण तुला तुझ्या चेहऱ्यावर चेहऱ्यावरनं ओळखतात. मग हा. असा एखादा किस्सा सांगशील? अरे वा, अरे लय भारी किस्सा झालेला आहे ह्यो. म्हणजे माझं नाव अजय देहाडे. मी एकदा रेल्वे म्हणजे मुंबईवरून येत होतो. आत्ताचेच 2-4 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. अरुण एक मित्र आहे, तो माझ्यासोबत रील बनवतो. हो हो हो. आणि अगोदर ज्याच्या अकाउंटवर बनवायचा होता तो आनंद राऊत. आनंदराव. तर मला एक जण म्हणे ए यार अरुण राऊत म्हणजे ते मिक्स दोन्ही नाव मिक्स केले. हो, हो, हो. अजय देहाडे बाजूलाच. मग असा हा एक कॉमेडी किस्सा झाला होता समजा. म्हणजे खूप किस्से घडत असतील. पण मग तुझ्या रील मध्ये खूपदा तू साडी घालतो, कधी कधी गाऊन वरती सुद्धा दिसतो, विग वगैरे लावून. लोक कसे रिएक्ट होतात? काय नाही म्हणजे तू सगळ्या, मी तर म्हणेल की पब्लिक प्लेस मध्येच तू रील शूट करतो. कदाचित कधी तू म्हणजे घरी वगैरे करत असशील, पण बऱ्याचदा तर पब्लिक प्लेस मध्ये होतात शूट. त्यावेळी लोक कसे रिॲक्ट करतात? रिॲक्ट का जेव्हा घरी करतो समजा गल्ली वगैरे लोकांपुढं तर ती मी माझी कला म्हणून करतो. लोक तिथं वाहवाहीच करतात. ते बघून ते उलट कौतुक वाटतं त्यांना, अरे कसं काय करतोय, एवढं छान करतोय, किंवा अरे याची हिंमत बी बघा, असं तसं करतोय, छान करतोय. तिथं तसं एक कौतुक करता. आणि रीलवर पण जेव्हा मी करतो ना लोकांना आवडतच तेच. हा, मी लोकांना आवडतोच त्याच भूमिकेत. परत ते बोलणं सवरणं, त्या गोष्टी घडून आणलेल्या रिअलिस्टिक गोष्टी असतात त्या. तर मग आवडतं म्हणून ते आवडतं म्हणून मग ते चालू असतं तसंच. नक्की अजय देहाडेचा सगळा हा प्रवास आत्तापर्यंतचा कसा राहिलाय? म्हणजे यामध्ये कोणी कोणी सपोर्ट केलाय? फॅमिलीची रिॲक्शन काय होत्या जेव्हा पहिली रील पडली तुझी तेव्हा? आणि सपोर्ट करणं महत्वाचं आहे, तर तुझ्या फॅमिलीकडून कसा सपोर्ट मिळाला या गोष्टींसाठी? फॅमिली आपलं आता काय थोडेफार अडाणी घरचे, त्यांना काही कळत नाही गोष्टी. त्यांचं असं आहे बाबा तू कामाला जायचं, घरी आणून द्यायचं, तू तिकडं काहीही कर, फक्त वाईट कामं करू नको. तर मग त्यांनी कधी असं या गोष्टी त्यांना कळल्या नाही. तर सपोर्ट त्यांचा एकदम बेस्टच राहिला. आईला नंतर आई व्हिडिओ बघायची तर मग मी तसेच फॅमिली कंटेंटच करायला लागलो. तेच फॅमिली कंटेंटच करतो मी पहिल्यापासून. म्हणजे लोक बघतील पण घरी दाखवतील स्वतःहून. तर म्हणून मला कधी अशी अडचण नाही आली यामध्ये. असं झालं का की आता फक्त शिक्षणाकडे लक्ष दे बाबा, ह्या गोष्टी झाल्यात का घरी? आता त्या सध्याच्या घडीला तरी होता बऱ्यापैकी होताच ना. आता मम्मी मला म्हणती बाबा ह्या गोष्टी करता करता भाऊ अभ्यासाकडे बी लक्ष दे बरं बाबा, अभ्यासाकडे बी लक्ष दे भाऊ, आपलं असं पडलं, आपल्याला तसं पडलं, आपल्याला हे करायचं, आपल्याला ते करायचं, मी कवर काम करणार आहे, असं होतं तसं होतं.
ह्या गोष्टीवर पण बोलणं होतं. मग त्या गोष्टीचंही थोडंसं असं मनाला एक हे असतं, होत असतं नाही का, यार नाही यार भाई, आपल्याला आपण किती दिवस करणार ह्या गोष्टी, हां. आपल्याला वेगळं पण काय करायचं आहे. तर मग मग ह्या गोष्टी पण आपल्याला म्हणजे असं बनवता नाही का, आणखीन मला कंटेंटमध्ये मदत करता, मग आणखीन मला पेटून उठवता. मग त्यात आणखीन भर पडते जराशी कंटेंटमध्ये नाही का, आणखीन जिद्दीनं करायची. हां, हां, हां. म्हणून मग ती आणि कुठली गोष्ट ते ना तुम्ही जेव्हा आवडीचं काम म्हणा किंवा कुठलंही काम करताना, तर तेव्हा तुम्हाला जेव्हा अशा नाही का अशा झळ लागत असते ना, तर तेव्हा तुम्ही आणखीन छान करता. मग हो, मी हो, हो, हो. त्या गोष्टीनं आणखीन असं बनवून करतो, मग आता हे आणखीन पॅशनेट होऊन. ओके, ओके. हे शिक्षणाचा विषय. तुझं शिक्षण नक्की कुठे झालंय? माझं शिक्षण 3-4 टप्प्यात झालं. कसं? 1ली ते 5वी पर्यंत श्री शाहू महाविद्यालय मुकुंदवाडी या ठिकाणी झालं. त्यानंतर मला इकडं भांडणं करायचं म्हणून मग हो, हो. आईनं मला मामाच्या गावाकडे पाठवलं. हां. तिथं आजी आजोबाकडेच राहिलो मी माझ्या. तर मग तिथं राहिलो, तर तिथं शिकलो 6वीचं वर्ष, हो, हो. 6वी पर्यंत. मग तिथल्या पूर्ण ते गावखेड्याची लँग्वेज आहे का, तिथूनच आलेली आहे माझ्याकडं. ही मग आता हां. जी तू भाषा बोलतो, जी हां, हां. बोली भाषा बोलतो. हां. तर ती भाषा तिकडून आलेली आहे. ते इनामातले पोरं राहायचे, हां, हां. वस्तीवरले, वाड्यावरले. मग त्याच्यासोबत जाणं, कवटं खाणं, नदी लागी फिरणं, इकडं तिकडं. मग ती त्यांची भाषा आहे. तिथं राहिलेलो आहे मामाच्या गावाकडं भरपूर. मग तिथून मग इकडं टाकलं मला ज्ञानज्योत शाळेमध्ये, चांगल्या ठिकाणी, चांगल्या शाळेत टाकलं. इंग्लिश स्कूल म्हणून होती ती. हो, हो. मम्मीनं नाही का 10,000 रुपये लय मोठी गोष्ट झाली ती. मम्मी एकटीच काम करायची हो, हो. बऱ्यापैकी. वडील थोडंफार ड्रिंक वगैरे करायचं, मम्मी एकटाच बघायची सगळं. म्हणजे एकटं बघून सुद्धा एवढी फी भरणं वगैरे. ती शाळेची फीस 10,000, बहिणीची पण तेवढीच आणि ट्युशनची पण तेवढीच. हां. आणि वरचा खर्च वेगळा. त्याचे नखरे राहायचे, बुटच लागतो, सॉक्सच लागते, हेच लागतं, ते हो, हो, हो. पूर्ण युनिफॉर्म एकदम जसाच तसा. आणि ती सगळ्या गोष्टी मम्मी एकटी बघायची, सगळ्या गोष्टी करून. हां, हां. तर मग तिथं झालं 7वीपर्यंत शिक्षण. मग 7वी ते 10वी तिथं झालो, शिकलो. मग नंतर 11वी 12वीला गावाकडे घेतलं ॲडमिशन, ते काढून घेण्यासाठी नाही का, ते विषय काढण्यासाठी. हां, हां, आणि हां. पोरांनी घेतलं सायन्स. त्याच्या नादावादी ट्युशनमधले आणि शाळामधले पोरं आम्ही एकच होतो. हं, हं. तर जे शाळात तेच ट्युशनमध्ये होतो. मग सगळे सोबत मित्र असल्यामुळे मग त्यांना पाहून मी पण PCMB विषय घेतला, हो, हो. फिजिक्स, केमिस्ट्री, बायो. मग सायन्स घेतला. मग त्यानंतर तिथं गावाकडं असल्यामुळं निदान झालो मी पास बऱ्यापैकी, म्हणजे नाही का, थोडंफार लिहिता वगैरे पण आला. नाही, अभ्यास करतो मी थोडाफार, पास व्हायपुरता. मग त्यांचं बघून ते घेतलं. मग नंतर त्यानंतर ठरवलं मी म्युझिकला टाकलं ॲडमिशन, मग BAला ओके. फर्स्ट इयरला. मग तिथं कॉलेजला मी 2-3 वर्षात भरपूर काही शिकलो. मग तिथं मला महालिंगे सर भेटले. मग या नाटकाच्या गोष्टी नाही का, तिथं आम्हाला म्युझिकला असं होतं की तिथं त्यांच्याकडे जे शिकताय, त्यांचे पर्सनल क्लास चालायचे, त्यांनाच ते प्राधान्य द्यायचे गायला, किंवा ते नावं वगैरे जेच करून द्यायचे, आम्हाला पुढंच उभं करत नव्हते. मग ते थोडं आम्ही मनाला खायचो मायाला. मग आम्ही तेच व्हॉलंटियरपणाच आपला. हो, हो, हो. मग काय ते चान्स नाही द्यायल्यामुळं आम्ही तिथंच राहायचो. मग तेच आमच्यातून काही व्हॉलंटियरपणा जातात. मग सर भेटले आम्हाला नाही का. मग सरांनी माझ्याकडून गाऊन घेतलं होतं एक गाणं. कुठलं काय म्हणतात तुला म्हण म्हणे. मी गाणं म्हणून दाखवलं त्यांना. बाथरूममध्ये ओरडत होतो, तर सर पण आले तिकडं. मग त्यांनी मला तिथं धरलं, गाणं म्हणून घेतलं, गाडीत बसवलं. मग म्हणे वरती ये म्हणे. हो, तिथं हो, ड्रामा हो. डिपार्टमेंटचा विषय नव्हता. हो. तर तिथं वरती एक असंच युथ फेस्टिवलमुळं ड्रामा डिपार्टमेंट बनवलेलं होतं. पण ड्रामा असा हा विषय नव्हता तिथं. बाकीच्या कॉलेजला असतो बघा हो, हो, ड्रामा हो. विषय, स्पेशल. म्युझिक विषय. तर इथं नव्हता. पण मग युथ फेस्टिवलमुळं होतं तिथं ते हे ड्रामा विभाग, फक्त विभाग, डिग्री नाही. मग तिथं म्युझिक माझं डिग्री, हो. म्युझिकची डिग्री चालू, पण मी तिथं नव्हतं करत काही, सगळं ड्रामाला. मग तिथं मला पूर्ण लोककलेच्या गोष्टी कळाल्या. लोकनाट्यात तिथं गायन पण आहे, लोकनाट्यात नाटक, अभिनय पण करायला भेटतोय. मग स्किट केली, मग मूक अभिनय, मग जलसामध्ये पण गायन होतं, मग वैचारिक पूर्ण मांडणी. मग तिथं या गोष्टीसोबत संबंध आला. मग ह्या वैचारिक गोष्टीमध्ये संबंध आला. मग सरांनी तिथं शिकवलं समजा नाही का, या सगळ्या गोष्टी. मेन म्हणलं तर तिथं माणूस बनवलं गेलं. हो, हो, हो. सगळ्यात पहिले मेन म्हणलं तर माणूस बनवलं या गोष्टींनी. या गोष्टीने समाजात म्हणजे रुतणारे जे खिळे आहे नाही का. मी सरांना प्रश्न केला होता एकदा, म्हणलं सर तुम्ही एवढं छान लिखाण करता, एवढ्या छान गोष्टी मांडता, कधी तुम्ही असं प्रेमावर मांडलं नाही का हो, म्हणलं हो, कधी. हो. तर मग सरांनी तिथं उत्तर दिलं होतं एवढं छान की म्हणे मला या समाजात आहे ना कधीच असं प्रेम दिसलं नाही म्हणे. या समाजात मला आहे ना कायम ते रुतलेले खिळे दिसले म्हणे. मग तीच दृष्टी झाली आमची बघायची. असं वैचारिक काही मांडत असलं ना, मग ह्या गोष्टीचा सुगावा घेत ह्या गोष्टीत असं स्वतःला हे टाकून घेतलं. मग
तसं ते बनवत गेलो. मग आता नाटकात ह्या गोष्टी लय मोठ्या मॅटर करतात. हो हो हो. तुम्ही जेव्हा अभिनय कुठल्याही गोष्टी करताय ना कलाक्षेत्राच्या, तर तुम्हाला तितकंच साहित्यिक वाचिक पण असणं गरजेचं आहे, तेव्हा तुमच्याकडे या गोष्टी येतात. हो. तर मी असं अगोदर पहिले ह्या गोष्टीत अगोदर घासत आलेलो आहे. ह्या गोष्टी अशा साहजिकतेनं नाही भेटलेल्या मला, ह्या रील्सच्या वगैरे. हो, हो. हे रील्स तर वेगळं झाले, एक छोटी एक जस्ट नॉर्मल 1 मिनिटाची कॉमेडी करतोय मी, पण आहे ना ह्या नाटकाच्या विभागात आपण याच्यातून आपल्याला संदेशात्मक काहीतरी देणं लागतं नाही का. कलाकाराचं देणंच लागत असतं. कलाकार हा समाजाचा आरसा असतो. म्हणजे आपल्याला समाजाचं तोंड दाखवायचं हो, असतं हो, हो, हो. काय आहे समाजात, तर ते कलेच्या रूपानं आपल्याला दाखवावं लागतं. तर त्या अशा गोष्टी तिथून आलेल्या आहे, माझ्याकडं मिळालेल्या आहे. पण आता त्या मांडता येत नाही बऱ्यापैकी 1 मिनिटाच्या ह्याच्यात. इथं फक्त रीलच मांडता येते, लिमिटेड टायमिंग असतो. आणि मग तिथं समजा ते तसं झाले, 3 वर्ष निघाले माझे ग्रॅज्युएशनचे. मग 2 वर्ष अडकून राहिलो मी, विषय निघाले नव्हते म्हणून. पण 1-2 विषय म्हणजे एकच इंग्लिशच्या पेपरला नव्हतं गेलो मी. मला वाटलं द्याला कोण मी पेपर. काय किस्सा होता तो? नाही, ते विषय असा झाला, मला वाटलं झाले का पेपर, आणि मी पेपरलाच गेलो नाही. मग नंतर पाहिलं, बाकी नापास कस काय. नंतर कळलं पेपरच द्यायला नाही आपण. अरे बापरे. माझी कटकट. मग मी गेलो, तर इंग्लिशचा ते पेपरचा फॉर्म भरला, त्याच्यात नापास झालो, पुन्हा नापास झालो. मग नंतर नेक्स्ट टाइम इमानदारीनं वाचून गेलो मी पद्धतशीर काय लिहायचं, टाइम टेबल व्यवस्थित बघून अभ्यास करून. मग इमानदारी दाखवली, पासिंग पुरती आहे ना, मग पास झालो. मग नंतर पास झाल्याच्या नंतर आता मास्टरला ऍडमिशन घेतलंय मी MA ला मुंबई विद्यापीठात. तर ते लोककलेला घेतलं मी. तोपर्यंत 2 वर्ष खाली होतो, तर मग त्यामध्ये मला भरपूर काही म्हणजे करायला भेटलं. सांस्कृतिक नाही का, सांस्कृतिक कार्यक्रम करायला भेटले मला. पथनाट्य झालं, पथनाट्यापासून म्हणजे इकडं पथनाट्य वगैरे केले कंटिन्युअसली. पथनाट्यातून मग नंतर पोवाड्याला जाणं, पोवाड्याला झिलकारी करणं मागून, भारूड गाणं, या सगळ्या गोष्टींचा मी म्हणजे ते यूट्यूबवर बघत त्याला शिकत राहणं, करत राहणं, या गोष्टींचा मी माहिती घेतली. मग या गोष्टी कशा यार, या सगळ्या लोककलेतल्या गोष्टी. मग हा लोककला कुठं आहे, तर ती मुंबई विद्यापीठात हा स्वतंत्र विषय, एक स्वतंत्र विषय, आणि त्याच्यावर अभ्यास आहे, त्याच्यावर मोठमोठी पुस्तकं वगैरे, हा एक साहित्याचा अभ्यास आहे. मग त्यानंतर मी तिथं ॲडमिशन घेतलं मुंबईला लोककलेला. मग आता सेकंड इयर चालू आहे समजा तिथं. मग तिथंही बऱ्यापैकी या गोष्टीचं कळायला भेटलं, वाचून कळालं. म्हणजे आपण जे करतोय त्या गोष्टी किती महत्त्वाच्या आहे. म्हणजे तुम्ही थिएटरमध्ये जाताय, ते तुम्हाला ते डिग्रीमध्ये अँगलमध्ये हे शिकवताय, ते शिकवताय, पण हे नॅचरली तुम्हाला हे ना फक्त जस्ट आपोआप शिकणं येतं आहे तुमच्याकडून. हे आपोआप येतं आहे तुम्हाला. हे आपल्याकडं होतं नाही का, गोंधळ, भारूड. आता मुंबईच्या लोकांनी याला ना असं बनवून करता, ऑथेंटिकली मांडता येत त्याला. आपली लँग्वेज आणि ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करत्या. आपल्याला माहिती आहे काय किस्सा आहे. आपल्याकडे येते ते गोबूवाले, आपण लहानपणापासून पाहिलेले, ते मागणारे आलेले आपल्याकडे. मी त्याच्या मागं हिंडलेलो आहे. मला ते एवढी गोष्टीची आवड आहे. आपण भाजनात रमलेलो आहे लहानपणापासून. मम्मी मला सोडून जायची, म्हणजे मला घरी घेऊन जायची रात्री, ओढून ताडून. सकाळी शाळा आहे बाबा, मी तेवढा रात्री पुन्हा यायचो. पुढं जिथं चालू असले तिथं कुत्रे काय करायचं, भेव रात्री कुत्रे बित्रे भुकायचे, तरी भेट नव्हतं. तरी तिथं भाजनात जाऊन बसत, जवळ संपत नाही तोपर्यंत. तिथं टाळ वाजवणं, खंजिरी वाजवणं, या सगळ्या गोष्टींनी मला पहिल्यापासून ओढलेलं आहे, याच्यातच गुंतून ठेवलेलं आहे. मग ते एक झालं. त्या अशा गोष्टीतून मग आता ह्या गोष्टी मला सगळ्या आता काम येत आहे. आता नाही का, मी आता एक सगळ्यात माई व्हायरल गेलेली रील आहे बघा, ती नाही का, ते पक्षी जाईल रिकामा राहील पिंजरा तुझ्या या छातीचा. तर ती एका भजनातली ओळ आहे, एका एकदम साध्या आणि सरळ माणसाने लिहिलेली ओळ आहे ती. म्हणजे गाणं हे पूर्ण कविता आहे ती, एकदम छान लिहिली. म्हणजे एवढा सार आहे त्या कवितेत नाही का. तर पक्षी जाईल रिकामा राहील पिंजरा तुझ्या या छातीचा, चंद्रावर जाणाऱ्या माणसात तुला सहारा मातीचा. म्हणजे त्या माणसाकडे बघून वाटत नाही अरे हा एवढं बाहेर लिहू शकतो. तर मग ह्या गोष्टीने दिलेलं आहे, या सगळ्या ऑब्झर्वेशनमधून कोण काय लिहितं, या सगळ्या गोष्टी चांगल्या ऐकणं, चांगल्या गोष्टी घेणं, त्यातून मग असं स्वतःला बनवत नाही का. मग ह्या गोष्टी मला आता सध्या इथं काम येतं, इथं वापरता येतं मला. मग लोकांना वाटतं अरे कसं काय येतं यार याच्याकडून, याला कुठून देतं यार, हे कोण देतं स्क्रिप्ट, कसं येतं याला या. तर मग ते मी अगोदर हे जगत आलेलो आहे, या सगळ्या गोष्टी बघत आलेलो आहे, असं करत आले. आणि काही आयुष्याने शिकवलेलं आहे. समजा आपला म्हणजे नाही का, आता मी हॉस्पिटलला होतो कामाला. 2 वर्ष मी 2-2.5-3 वर्ष मी काम केलेलं आहे हॉस्पिटलला. आईनं मी स्वतः काम केलेलं आहे माझ्यासोबत. म्हणजे किस्सा असा झाला होता की मला आहे ना, कोरोना काळात आम्हाला आहे ना घरीच होतं,
तर जॉबची पण गरज होती. तर मम्मीने काय केलं, तिथं रिकामी जागा होती मम्मीच्याच कॉन्टॅक्टमध्ये. तर मम्मी म्हणे चल म्हणे कामाला इथं. मग आम्ही गेलो कोरोना काळात कामाला. मग तिथं काही दिवस काम केलं. तर त्यांनी काय केलं, काढून टाकलं मला कामावरून. हो. तर ते काढून टाकायचंही वेगळं कारण असेल. म्हणजे आम्ही तिथं आहे ना, तर तिथं पेशंटचा सगळं पेशंटला साफसुथरं करावं लागतं नाही का. पेशंटच्या डायपर बदलणं, युरिन साफ करणं, शेंबूड पुसणं, वाईप करणं, मागून पुसणं हातानं स्वतः. तर ह्या सगळ्या गोष्टी फेस करावं लागायच्या. तर परत ते मेडिकलचं जे सामान नसतं काय, एका दिवशी असं झालं की कामावरून काढायच्या पहिल्या दिवशी आदल्या दिवशी समजा तिथं आहे ना, ते एक मेडिकल रूम असते. तिथं आहे ना सगळ्या डायपरच्या पन्न्या असतात. तिथं सगळा वास असतो. ती ना बायोमेडिकलची गाडी येते, ती घेऊन जात राहते त्याचं ते वेस्टेज पूर्ण. तर तिथून त्या सगळ्या पन्न्यांचा ढीग जमलेला होता हप्त्याभराचा. तर ते काढलं ना तर बेकार वास असतो. तर तिथं मी आणि आईच होतो फक्त. तर त्या आम्हाला दोघायलाच काढायचं होतं, मध्ये टाकायचं होतं. तर आई काढती, मी टाकतोय मध्ये गाडीत. तर तिथं मला एवढं वाईट वाटत होतं, यार आई काय काम करते माझी. आणि मला आईलाही वाटत असं नाही का. म्हणजे आम्ही एकमेकांच्या डोळ्यातून आम्हाला कळालं होतं यार की काय परिस्थिती आहे आपल्यावर नाही का. तर मग त्या डायपरच्या पन्न्या आम्ही मध्ये टाकत होतो. तर त्या मध्ये टाकत ते गाडी भरली. मग नंतर आम्हाला तिथल्या त्या सुपरवायझरनं मला म्हणे तू घरी बैस म्हणे. मी फक्त एक दिवस गेलो नव्हतो, मला घरी बसून टाकलं. त्याला ही गोष्ट एक जाणवली असेल. मग त्यानंतर मी स्वतःला मारलं, रडलो मायला. तेवढ्याशा गोष्टीसाठी रडतोय मी. मला कामावरून काढलं म्हणून. मग मी पुन्हा दुसऱ्या ठिकाणी मला काम बघितलं सिटी केअर हॉस्पिटलला. मग मी तिथं गेलो कामाला. मग तिथं पूर्ण प्रॉपर काम करत आणि ते पूर्ण कोरोना काळ तिथं घालवला. मग तिथं लोक माझ्यासोबत गप्पा मारताय, मी त्यांना तिथं धीर देतोय, त्यांच्यासोबत गप्पा मारतोय. ते तिथं जिथं झोपताय तिथं त्यांची मी डेड बॉडी स्वतः मी पॅक केली त्यांना गप्पा मारल्याच्या नंतर. आणि त्याच बेडवर मी पुन्हा झोपलो. आणि म्हणजे नाही का, आता समजा एखाद्या पेशंटला आहे ना सगळ्यात शेवटी जाताना आहे ना तर व्यवस्थित क्लीन करून वगैरे जावं लागतं. तर नाईट शिफ्ट असायची माझी. तर सोबत 2 मामा 2 मावश्या असायच्या. तर मी सोबतच्याला झोपू द्यायचो. ती डेड बॉडी एकटाच मी पॅक करायचो, सगळे हात पाय बांधून. ट्रेन झालो मी त्या कामात सगळा आणखीन पण. तर ते एक लय आशीर्वाद लाभलेला आहे मला या गोष्टीचा नाही का. एक ती वाईब मला एक कधी कधी जाणवतं, ह्या लोकांचा मला आशीर्वाद लाभलाय जाता का व्हायना. त्या गोष्टीमुळे माझ्याकडे आज या गोष्टींची मला एक देणगी भेटते, लोकांचं प्रेम भेटतंय. नाहीतर कलाकार म्हणून मी तिथं मारलं होतं स्वतःला. मला असं वाटायचं यार माझ्याकडे एवढ्या 3-3, 4-4 ट्रॉफ्या यार कलेच्या पहिल्या प्राईजच्या आहे, नाटकाच्या याच्या त्याच्या नाही का. तर असं वाईट वाटायचं यार आपण काय करतोय यार, लोकांची ढोंगणं पोसावं लागते आपल्याला. असं 2-2, 3-3 ड्युट्या करावं लागतं, रडू यायचं त्या गोष्टीवर. तर त्या परिस्थितीनं शिकवलेलं आहे नाही का. तर ती डेड बॉडी बांधायचो मी स्वतः, ते स्ट्रेचरवर टाकायचो. आणि स्ट्रेचरवर आहे ना फक्त डेड बॉडी आणि मी एकटा स्लिपमध्ये. आता यावर ह्या विषयाला कोणी पण घाबरून पार हे होईल ना. तर मी एकटाच काहून जायचो की तिथं जाताना आहे ना ॲम्ब्युलन्समध्ये जाऊ आपण ते टाकायचो ना पेशंट, त्याला वाटी लावायच्या टायमाला ते 100 रुपये द्यायचे आपल्याला. 100 दे 50 दे त्याच्या स्वखुशीनं. तेवढं 100-50 रुपयासाठी मी जायचो त्याला ते डेड बॉडीला घेऊन लिफ्टमधून एकटाच. तर ह्या गोष्टीनं मला लय काही दिलं. ह्या गोष्टीनं शिकवलं, या जगण्यानं शिकवलं मला भरपूर बऱ्यापैकी गोष्टी. आणि यासोबत जोडून राहायला एक शिकवलं. कारण की नाही का आणखीन पण असं वाटत नाही मला मी लय मोठं झालो का काय. कारण की मला या गोष्टी आणखीन पण ध्यानात येतात. माझ्याकडून आयुष्यानं लय काढून घेतलंय, लय कसर काढून घेतली. मला कधीच असं वर गेल्यासारखं हे तवा वाटलं मला नाही का. म्हणजे मी ते मोठमोठे स्टेज शो वगैरे करायचो ना, तवा वाटायचं मला यार भाई आपण हाय विषय आहे नाही का. पण लगेच ते डाऊनफॉल असं म्हणा. मग तिथून मला आणि ह्या गोष्टीचं वाटत नाही मला, ह्या रील्स वगैरे काही ह्या लोक कौतुक करतात ठीक आहे, ते मला माहिती आहे. आपण त्या कौतुक करण्यापत आपणही केलं आहे थोडंफार असं तसं. पण ह्या रील्सचं मला समजत नाही लाईक आले काय, किती काय आले, किती काय गेले. हे जस्ट याच्यासाठी चालू आहे सध्यापुरतं की मी जिथं महिनाभर काम करायचो 10-12 हजारासाठी, तर ते 10-12 हजार मला एखादं जण बोलवतंय प्रमोशनसाठी. तर ते तिथं 10-12 हजाराच्या जागी मला 15 हजार देतंय, 20 हजार देतंय. एका मिनिटाचं रील आमचं फक्त प्रमोट कर, हे असं करायचं. तर ते मी घेतो, त्यावर माझं भागतं. माझं शिक्षण चालू आहे त्या गोष्टीवर, माझं सगळं काही चालू आहे माझं त्या गोष्टीवर. आणि त्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या चालू आहेत. तर ही सगळ्या गोष्टीचा विषय हा महत्त्वाचा मुद्दा आहे की खस्ता खात येणं आणि सगळ्या गोष्टीतून शिकून मग ते बनत राहणं. ह्या गोष्टी डाऊन टू अर्थ ज्याला म्हणतात, जमिनीला जोडून राहणं किती गरजेचं वाटतं तुला नक्की, की तू हे अनुभवलंय. म्हणजे तू अक्षरशः हा प्रसंग सांगितले की तुझ्यासोबत काय काय घडलंय, तिथून आत्ता तुला
खूप लाखो म्हणजे त्यापेक्षाही खूप जण तुला ओळखताय. हा कसं वाटतंय नक्की? अरे लय छान वाटतं. मी फरशी पुसता लोक माझ्याकडे, अरे भाई तू इथं काय करू राहिला? अरे काही नाही भाऊ असं आहे. म्हणजे मी रील स्टार नाव तुम्ही जे वापरता का हो, ते? हो. हां, तर मी जेव्हा कॉन्टेंट क्रिएट करायचो ना, तर म्हणजे कॉन्टेंट क्रिएटर होतो मी तेव्हाही. तर तेव्हाही लोक माझ्यासोबत यायचे, फोटो काढायचे. माझ्या हातात असा दांडा तेव्हा फरशी पुसायचा, काढ भाऊ फोटो. काही लाज नाही. पहिल्यापासून कधी कोणत्याच गोष्टीची लाज बाळगली नाही मेन म्हणलं तर. म्हणून मग असं ते एक जोडून ठेवतो आपणच आपोआप आहे ना, ते आपल्या रक्तात गुणधर्म असतो मग ते जोडून राहण्याचा. आपल्याला लोकांनी प्रेम दिला, आपण काय काय हे करत आलोय, तर ती ती गोष्ट आपल्याला ना आयुष्यभर तिथं जोडून ठेवते. हां, जेव्हा ती उडायसारखी गोष्ट येईल ना हो, डोक्यात, हो, हो. तेव्हा संपलेला असो मला एक वाटतं. हां. तिथं तू ते संपतं माणूस. हो, हो. बरोबर नक्की. तू ते दारोड्याचं वगैरे पण ते पण तू कॅरेक्टर प्ले करतो. हां. एक ते झलक दाखव एकदा की काय कसं नक्की ॲक्टिंग बघायची आहे तुझी आम्हाला. ऍक्टिंग आता आम्ही जे बघतो रीलमधनं बघतो वगैरे आम्हाला ती रिअल बघायला आवडेल. काही नाही, थोडे थोडे आता ऑब्झर्वेशन आपलं एखादं बोंगरी आपण बघितलं, तो काय गप्पा मारतोय, त्याच्या कॉमेडी गप्पा लय बड्या गप्पा मारून टाकतोय तो. आत्ता समजा आमच्या इकडे 2 पोरं चालले होते, म्हणजे एक पोरगं होतं. तर त्याला विचारलं बा, आमच्या इकडे ते एअरपोर्टची भिंत आहे नाही का, हो. त्या एअरपोर्टची भिंत आहे, ते फुल पण दारू पिऊन आला. त्यांना अरे भाई कुठे गेलेत भाऊ? अरे काही नाही म्हणे, आता आपण सलमान खायला वाटी लावलं, ह्या भितडीतून गेला म्हणजे. हे असं हे अशी त्याची कॉमेडी किस्से असते. आता ते असं कॉर्पोरेटला असलं ना, तर तेव्हा एकदम छान जमतं. हां, ते ऑब्झर्वेशन फार महत्वाचं आहे की तर बाबा त्याच्यासारखं. काही कंटेंट देऊन जाते ते. हां, ते एक लय भारी होतं. त्याच्यावर मोक्कार हसू आलं होतं मला. सलमान खानला वाटी लावलं सलमान म्हणे. खानला वाटी लावून आलोय. ते आत्ता या भितडीतून गेला म्हणे रिक्षामध्ये. म्हणलं कुठून बाई? तुझं एक ते कष्ट केले विमान, तर ते पण खूप फेमस आहे, खूप हां. गाजलंय ते. अरे त्या गाण्याचा लय मोठा विषय झाला सध्या. मला तरी वाटतं तुम्ही ते दाखवा लोकांपर्यंत. ते गाणं माझं चोरून एका जणांनी ते पुढच्या लाईनी लिहून गाणं YouTubeवर टाकलं. त्याला म्हणलं बाबा नको टाकू गाणं, किंवा ते माझ्या लाईनी काढून घे तेवढ्या. तू तुझं गाणं लिखाण कर आणि तू तुझं पोस्ट कर. तर ते ऑरेंज म्युझिकवाल्याने टाकले. त्याला म्हणलं सर असं असं हे चुकीचं आहे तुमचं, तुला काय करायचं ते कर. मी म्हणलं सर मी तुमची स्टोरी टाकल म्हणलं, तर तुम्हाला ते रिपोर्ट वगैरेसाठी तू त्यासारखे 10 बिलं टेकले तर काही होत नाही म्हणे. म्हणलं ठीक आहे म्हणलं, जाऊ द्या सर. मग त्यामुळं माझं ते गाणं रखडले. तर मी माझं ते पूर्ण गाणं केलंय. आता असं नको व्हायला की मी माझं गाणं टाकल्यावर माझे राईट सगळे त्याला चालले जातील, उगं माझे जे हो, काही येणाऱ्या गोष्टी आहे समजा, कारण की त्या लाईनी त्यानं तिथं रजिस्टर केल्या ना. म्हणजे ह्या गोष्टी खूप घडतात की जे कंटेंट क्रिएटर आहेत, खूप जणांचे फेक आयडी लोक ओपन करतात, त्यांचे व्हिडिओ वगैरे टाकतात. ते त्याचं काही नाही, पण हे लिखाण चोरलं ना राव. आणि स्वतः तू लिहिलेलं, तू आता हे सांगितलं वगैरे, तुला काय वाटतं काय सिस्टीम मध्ये काय चेंज व्हायला हवं, ह्या गोष्टीत काय चेंज व्हायला हवं नक्की, की खऱ्या कलाकारालाच त्याचं श्रेय जाणं गरजेचं आहे? ज्याचं त्याचं श्रेय त्याला देणं गरजेचं आहे. आता हे लोकांच्या हातात असतं, पण चल ठीक आहे, कोणी ना असतं ना समज किंवा काही झालं चुकी, पण ती चुकी बी ऍक्सेप्ट करता आली पाहिजे. ते करतच नाही, या गोष्टीचं वाईट वाटतं नाही का. आणि परत वर चढवणी शिल्लक बोलणं हे एक चुकीचं आहे. आता मी माझ्या मेहनतीने लिहिलं, मी त्याला स्वतः लाईनी त्या रिलेट केल्या. आम्ही त्या म्हणजे विषय असा झाला की मी ना आता मुंबईला राहतो नाही का, तर मुंबईला राहतो, तर तिथं राहणं खाणं मोठा विषय. मुंबईत राहणं आणि एका टायमाचं खाणं म्हणजे, तर ते मला समाज कल्याण थ्रू माझं भागल्या जातं नाही का. तर तिथं ते मला सगळ्या गोष्टी दिल्या जातात. आता ह्या गोष्टी कोण काढली गोष्ट समजा याची हॉस्टेलची, शाहू महाराजांनी गोष्ट काढलेली आहे. तर त्यांनी ही गोष्ट काढली, यावर ॲक्शन घेतली, भूमिका घेतली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, अंमलात आणली ही गोष्ट. आणि आता आम्हाला ह्या गोष्टीमुळं मला एका टायमाला म्हणजे जेव्हा माझं ॲडमिशन नव्हतं तेव्हा मी प्लॅटफॉर्मवर झोपलोय, तिथं झोपून रात्र काढली, मग कॉलेजला ॲडमिशनसाठी गेलोय. तर ह्या गोष्टीची म्हणजे तिथं जाणवती ना, तिथं 2 घास खाताना, तर त्यावरून ते गाणं लिहिलं गेलेलं आहे. म्हणजे मित्रांनी आम्ही असंच हाशी मजाकमध्ये गाणं लिहिलं होतं, टोमणे मारत नाही का एकमेकांना, म्हणजे तिथं जे खायला भेटतंय तर त्यावरून लिहिलं होतं. म्हणजे ते मला सांगतोय, कष्ट केले तर माझ्या अभिमानी, म्हणजे अगोदर तोडकं मोडकं होतं ते, असं प्रॉपर नव्हतं.
त्याला नंतर लिहिण्यात आलं, प्रॉपर 4 लिहिलं लाईन मीटर होऊन जाऊ दे आता. मीटर मध्ये बसवलं होतं मी. म्हणजे ते कष्ट केलेत माझ्या भीमाने. असंच आणि जाती जातीत वाटू नका रे, म्हणजे असं जाती जातीत वाटू नका रे, इथं काहीतरी वेगळी लाईन बोलला तो, मग इथून करेक्शन केलं. मग तिथून फक्त त्यानं ती लिंक लावून दिली. आम्ही सहज तिथंच बनवलं होतं, 4 लाईन तिथंच बांधल्या होत्या. मग त्या 4 लाईन मी गाऊन टाकल्या होत्या एप्रिलच्या टायमाला. म्हणले अरे गाऊन टाकन म्हणलं मी. मग त्या व्हायरल गेल्या एकदम. तर त्या लाईनी अशा होत्या, कष्ट केले तर माझ्या अभिमानी, कष्ट केले तर माझ्या अभिमानी, जाती जातीत वाटू नका रे. आणि मी ना ह्या व्यवस्थेवर म्हणजे नाही का आम्हाला शिक्षकांनी दिलंय पहिल्यापासून, ते नाही का मी तुम्हाला अगोदरच म्हणलं ते खेळे या समाजात रुतणारे खेळे, ह्या व्यवस्थेला तसं करून ठेवलं यांनी, या राजकारण्यांनी. उगाच तेढ निर्माण करणं स्वतःच्या याच्यासाठी, स्वतःच्या हितासाठी लोकांमध्ये आपापसात भांडणं लावून देणं, जे आपल्या स्थितीत किती मोक्कार चालू आहे, राजकारण झालं त्या गोष्टीवर नाही का. एवढे म्हणजे मेन मुद्दे राहिले बाजूला आणि यांचं राजकारणच एकीकडे चालू आहे. तर ते त्यावर लिहिलं होतं, कष्ट केले तर माझ्या अभिमानी, जाती जातीत वाटू नका रे, कष्ट केले तर माझ्या अभिमानी, जाती जातीत वाटू नका रे, संविधान दिले भारताला, संविधान दिले भारताला, जाण त्याची तुम्हाला उद्या रे, कष्ट केले तर माझ्या अभिमानी, जाती जातीत वाटू नका रे. या पुढचंही गाणं आहे, त्यात म्हणजे तुमच्या डोळ्यातून पाणी येईल एवढं छान लाईन आहे पुढच्या, पण मी ते ऐकू शकत नाही, मला गाणं पोस्ट करायचंय. ओके. ते कारण अख्खं फोटो जाईल. म्हणजे कंटिन्यू कॉमेडी करणं वगैरे या व्यतिरिक्त मग आता सध्या बाकी मला तर हा प्रश्न पडलाय की नवीन जे कंटेंट क्रिएटर आहे, आता तू आपण निगेटिव्ह कमेंटचा एक विषय निघाला, तर असं होतं की तू हसून किंवा तुझा क्राऊड खूप मोठा आहे, फॉलोअर्स मोठे आहे, त्यामुळे तुला उत्तर द्यायची गरज पडत नाही. पण जे सुरुवात करताय कंटेंट क्रिएटर, ज्यांच्यामध्ये स्किल आहे ते करताय, पण काय होतं ना की निगेटिव्ह जर कमेंट, सुरुवातीला निगेटिव्ह कमेंट्स खूप प्रमाणात येतात, मग ते म्हणतात की यार हे काय करतोय वगैरे, ह्या गोष्टी निगेटिव्ह कमेंट्स येतात. मग मुलं काय होतात, आता नाही करायचंय आपल्याला हे, की नाही लोक नाव ठेवताय वगैरे, त्यांना कसं फेस करायला सांगशील, ते हँडल कसं करायचं? ते आता कोणी नाव ठेवतंय तर कोणी त्याच्याकडे लक्षच द्यावं लागत नाही मेन म्हणलं तर, किंवा ते आपण हसल्यावरच घेतलं पाहिजे. आणि काय ना तिची लाज नाही बाळगली पाहिजे. आता का मी माझं असंच आहे, मी कोणत्याच गोष्टीची लाज बाळगत नाही ती करताना, तर मग त्यामुळे मला अडचणच येत नाही त्या गोष्टीत कधी. याच्यामध्ये काय होतं ना की एक फॅमिली सपोर्ट फार महत्वाचा असतो, की कंटेंट क्रिएटरला फॅमिली सपोर्ट मिळणं फार महत्वाचं असतं. खूप साऱ्या घरून ना आपल्या मुलांना सपोर्ट नाही दिला जात, त्यांना एकदा म्हणजे एक पॅरेंट्सला काय सांगशील तू की नक्की मुलांचे स्किल वगैरे यामुळे कदाचित बाहेर येत नाही या गोष्टींमुळे, सपोर्ट न केल्यामुळे त्यांना काय सांगशील पॅरेंट्सना? नाही आता लोकांना काय असतं, आता जर कधी तुम्ही काही करतच नाही, कामधंदे सोडून तुम्ही करताय गोष्टी, तर मग कोणत्याही मायबापाला वाईट वाटतंच त्या गोष्टीचं. कामधंदा करावाच लागतं. आता मला पण मी 2, 2.5, 3 वर्ष हॉस्पिटलला काम केलेलं आहे. मी काम करून करायचो हे रील वगैरे जे असतं ना, आणि ते एक आवड म्हणूनच करायचं, मी असं याला कामधंदा म्हणून करत नव्हतं कधीच. तर ती एक गोष्ट जपली पाहिजे, ती एक आपली अविभाज्य घटक आहे आपल्या आयुष्यातला, आपल्याला काहीतरी देणं लागत राहतं घरी, एवढे लहानाचे मोठे करेल. आणि जर कधी तुम्ही त्या वयाचे असन, समजा वाढत्या वयाचे असन, तर लहानपणात धकून जातं मायबाप घेते ऐकून, किंवा मग एखाद्याला गरज आहे मायबापाकडे भरपूर, काही गरज नाही याला करायची, मायबाप करते सपोर्ट, तर तिथं चालून धकून जातं कमावत्या वयात बाबा हेच. पण मग दोन्ही गोष्टी बॅलन्स कशा करायचे? काहींचं हे होतं की नाही आम्ही फुल टाइम हे करतोय, म्हणजे नाही ज्याला ते असतं ना, ज्याला जे आतून असतं ना, ती गोष्ट त्याला कशीच बसू देत नाही. तेव्हा 12 घंटे काम करून आल्याच्या नंतर ती आवडीची गोष्ट करण, तेव्हाच त्याला सुकून वाटन. त्याला आराम करून पण सुकून वाटणार नाही, ती गोष्ट करून सुकून वाटन. तर जो कलाकार असतो तो करतोच, त्याला पाहिजे तेच. पण मग आता सध्या असं वातावरण आहे की असं म्हटलं जातं की कलाकाराला म्हणजे हवा तितका व्हॅल्यू दिला जात नाही, तेवढी किंमत दिली जात नाही, त्याच्या कलेचा आदर केला जात नाही. काय वाटतं नक्की तुला? आणि महत्वाचं म्हणजे संभाजीनगरमध्ये प्लॅटफॉर्म आहे का?
नाही संभाजीनगर कंटेंट क्रिएटर? प्लॅटफॉर्म नाही आहे, प्लॅटफॉर्म आपल्यालाच बनवावा लागतो. कंटेंट क्रिएटरला आहे त्याचं काही नाही, कंटेंट कोणी करू, त्याला काही तुम्हाला कॅमेरा किंवा लई मोठी टीम लागत नाही, तुम्ही तुमचं घेऊन करू शकता, तुमचा कंटेंट घेऊन. प्लॅटफॉर्म कशा गोष्टीला नाही, मोठ्या चित्रपटाला नाही आपल्याकडं, तसे कामं नाही आपल्याकडं, मोठमोठ्या गोष्टींसाठी नाही, सिरियल, चित्रपट किंवा नाटकं वगैरे जसं मुंबई पुण्याला चालतं असे मोठमोठे शोज कार्यक्रम, तसं आपल्याकडं प्लॅटफॉर्म नाही आहे. पण मग आता तू रिसली आत्ताच बोललं की म्हणजे तू इथून संभाजीनगरवरनं तू मुंबईला जाणार आहे, पण खूप साऱ्या मुलांना मुंबईला जाणं शक्य नाही, कदाचित त्यांची घरची फायनान्शियल कंडिशन म्हणा की बाकीच्या गोष्टी. त्या मुलांनी नक्की काय करायचं जर संभाजीनगरला प्लॅटफॉर्म नाहीये जो हवा आहे त्यांना? त्यांनी कशा याच्यामधनं बघायचं की काय त्यांच्या कलेला वाव कशी मिळणार? नक्की कलेला वाव बघा, आता विषय असा असतो की ज्याला, आता मी म्हणलं ना, इथं काम आपल्याला स्वतःच क्रिएट करावं लागतं. तर आता भरपूर जण असे की कामधंदे सोडून आले, त्यांच्याकडे त्यांचं काय म्हणते त्या गोष्टीवर काम करतं. मग आता कोणाला यामध्ये यश येतं, कोणाला नाही येत, पण त्यामध्ये नापास होऊन गेलेलं तरी बरं, निदान मनाला शांती राहते. आपण नाही यार बाबा केलं होतं, नंतर काही काय करणं व्हायना. आता तिकडं जाऊन नाही होत करणं. आता तिकडं जायचं म्हणलं तर खर्च पाणी काही गोष्टी आहे समजा, तर तिथं राहण्याचा खर्च वेगळा आहे, खाण्याचा खर्च वेगळा आहे, सगळ्या गोष्टी ते अवघडच जातं. आणि आता मला तुझ्या रीलवर ना, आता ते आत्ताच मगाशी बोललो आपण की साडीवर म्हणजे साडी घालायची, रस्त्यावरती तू शूट करतो, म्हणजे काय काय रीलमध्ये तर तुफान साडी घालून पळताना वगैरे दिसतो, गाडीवरती बसलेला दिसतो वगैरे. एवढा बिनधास्तपणा कसा? बिनधास्तपणा आपलं ते जसं तुम्हाला जेवण लागतं शरीर चालवण्यासाठी नाही का, तसं ते एक माझं जेवणच आहे म्हणा. मला करमत नाही त्या गोष्टीशिवाय, मला म्हणजे लाज तर वाटतच नाही बिलकुल त्या गोष्टीची. ते एक म्हणजे ते आपोआप येऊन जातं. ते लोकांची म्हणजे एक तर आवड, त्यांची दुखती नस म्हणतो आपण, ते ती कशी पकडली आहे तू की एवढा मोठा क्राऊड आहे तुझा, लोकांना हेच आवडतंय मग मी हेच देणार आहे, हे कसं कळालं तुला? नाही, लोकांमधलाच आहे ना मी, पण त्याला लोकांमध्ये राहावं लागतं. लोकांमध्येच म्हणजे ते तुम्हाला काय बंगल्यात राहून नाही येत त्या गोष्टी. आता मी लोकलमध्येच राहतो, लोकल मधलाच आहे. आता मी चालता 10 घर पाय चालतो, काय चालू इडं, काय चालू तिडं, म्हणजे असं एवढं बी नाही, पण कळतं ना. आता समजा कोणाचा आरडावारडा आहे, कोणाचं काय, मग त्याच गोष्टीला समजा कोणी असं कदरलेलं आहे, तर त्याच कदरेलपणाला धरून त्याचाच तो कदरेलपणा दाखवायचा आणि त्याला कॉमेडीत कन्वर्ट करायचं, म्हणजे तो माणूस बी नंतर पाहिल्यावर खुश होऊन जातो. ते कसं होतंय ना की तू रील टाकतोय, अरे हे आपल्यासोबत घडतं, असं सगळ्यांना होऊन जातंय की हे डेलीच आहे. विषय असा असतो, मी जेव्हा बघत चालतो ना, ऑब्झर्वेशन असतं ना माझं, जेव्हा मी एका जणाला बघितलं ना, तर त्याच्यासारखंच आणखीन 100 जण असतील, 1000 जण असतील तीच गोष्ट फेस करणारे, त्यामुळे ते झपून जातं माझं कॉन्टेंट. किती अवघड आहे ते की स्क्रीनवरती दाखवणं रिअल लाईफ आपली. म्हणजे हे बघ, वेगळे एक स्क्रिप्ट बनवणं आणि ती समोर आणणं ही गोष्ट वेगळी आहे, बट आपण ऑब्झर्व करतोय की आपल्या दररोजच्या लाईफमध्ये काय घडतंय, शेजारी वगैरे आपल्या घरात काय घडतंय हे नोटीस करणं आणि मग ते समोर आणणं किती अवघड आहे. अवघड आहेच, पण मग माझं तेच असतं, मला त्या ऑब्झर्वेशन मधून मला फक्त मुद्दा भेटतो. समजा आपल्याला भाजी काय करायची हे ठरतं नाही का, मुद्दा भेटला का मग आपल्याला त्याच्यात काय मसाले टाकायचे, काय कसं बनवायची भाजी, कशी टेस्ट आणायची त्या गोष्टीला, तसं ती मग माझी एक कलाकारी, कसं त्या गोष्टीला तडका मारायचा, कसं त्या गोष्टीला चव आणायची. मग ती चव आली त्या भाजीला की मग होऊन जातं हॉटेल भाग्यश्री. हो हे बघ, तुम्ही खूप साऱ्या ग्रुपनी बनवतात रील, खूप सारे जे संभाजीनगरचे कंटेंट क्रिएटर आहे म्हणा, बाहेरचे आहे, सोबत बनवतात वगैरे. काय असा किस्सा सांग ना की यार मी हा विसरू नाही शकत, एवढा तुफान किस्सा घडला होता आमच्या सोबत, असं एखादा म्हणजे मजेशीर सांग. नाही अरे, आम्ही जेव्हा करतो ना तेव्हा सगळेच लय तुफान किस्से होऊन जातात, आम्हालाच एवढं मोक्कर हसू येतं काय सांगावं, म्हणजे कधी जागेवर काय होऊन नाही सांगता येत नाही. आम्ही आता ते नाही का, ते एक रील केली होती, ते वाजवायची, ती दिवडी वाजवून, पक्षी जाईल रिकामा राहील पिंजरा तुझ्या या छातीचा, चंद्रावर जाणाऱ्या माणसात तुला सहारा मातीचा. तर त्यावर तिला ते साडी घालून उभं केलं होतं. तर त्या टायमाला तिच्या हातात आम्ही भाजी बी दिली होती, भाजीची पन्नी बा तिच्या हातात, ती भाजीची पन्नी, त्याच्यात ती साडी, ते डोक्यावर गोठवलं, ती एकदम भयान दिसत होतं. आणि ती माझी हाफ चड्डी, बन्यान, मफलर आणि ते वाजून, त्याच्यावर लय हसू आलं होतं. म्हणजे आम्ही
म्हणजे आमचं कंटेंट असं असतं, आम्हाला हसू आलं ना तर 100% ते व्हायरल होणार. अगोदर आम्हीच हसून घेतो त्याच्यावर. म्हणजे आता ग्रुपमध्ये बनवतात, असं कधी सिरियस भांडण झालं का रे? की म्हणजे मुलांचं कसं की बाबा ये पटकन शूट करायचं वगैरे, हे तर तुम्ही सगळं ते रोजच होतं आमच्या. सिरियस वाला कधी भांडण झालंय का? नाही, सिरियस वालं वगैरे कधीच नाही भांडण झालं. सिरियस वालं भांडण व्हायला तेवढा टाइमच भेटत नाही आम्हाला. मी येतोच तिकडून 11ला, मग आमचं शूट चालतं दिवसभर, मग संध्याकाळी घरी जाणं, मग आपापले काम राहणं. घरी एक असं एक काम असल्यावर झालं आम्हाला एक कंटेंट करायचा डेली, काही पण करू. आता तू अरुण तुपे सोबत करतो, वैदेही मुंडे सोबत, करिश्मा सोबत करतो, बऱ्याचदा केल्यात. यामध्ये असं वेगळं काय दिसलं की मुलींसोबत, म्हणजे मुलगी एक कंटेंट क्रिएटर असणं, तर लोकांची नजर वगैरे नाही, कसं वाटतं नक्की, काय वाटतं? लोकांची नजर, आता लोकांची नजर आपण सांगू नाही शकत. कोणाची काही नजर तर कोणाची काही नजर. लोकांची नजर ओळखता आली असती तर काय. म्हणजे मुलींमध्ये इतक्या कला असून सुद्धा की कधी कधी वेळेस काही कारणांमुळे त्या नाही बाहेर पडत, तर काय सांगशील त्याच्यावरती? काय वाटतं नक्की तुला? अरे तशा तर लय भरपूर आहे गोष्टी. लय जणांचं टॅलेंट बाहेर नाही पडत. लय जण स्वतःला मारून राहतात किंवा लय गोष्टी हे करून राहतात, किंवा त्यांना तो पॉईंट भेटत नाही किंवा ते डिझर्वेशन भेटत नाही. भरपूर जण आहे तसे, आणि भरपूर मोठमोठे कलाकार मी ज्यांना मानतो, तर ते पण आज कुठंतरी इथंच आहे, नुसतं त्यांचं लोळणं चालू आहे, झोपणं चालू आहे, पण आहे की मी त्यांना बघून बनलेलो आहे. अशा बी गोष्टी. पण इन्स्पिरेशन कोण आहे तुझं की बाबा मी याला बघून रील करायला लागलोय वगैरे? नाही, मी नाही बनलो कोण. आपलं मला ते कधी मी पाहिलेच नव्हतं फोन. ते आपलं नंतर पाहायला लागलो मी फोन. ते हे आता जरा ह्या 2 महिन्यात मी लक्ष दिलं या गोष्टीकडे. जेव्हा मी स्वतः असं तू सुरुवात केली ना, तर तेव्हा म्हणजे असं की तुझं सोशल मीडियाचा तुझा एवढा संबंध नव्हता? नाही, तू फक्त ऍक्टिंग, गाणं वगैरे, गायन तुझं हे होतं. मग आता कसं करतोय? सोशल मीडिया हँडल करणं म्हणा, एडिट करणं म्हणा, खूप प्रोसेस आहे, लेंदी प्रोसेस आहे की आयडिया येणं, ती प्रत्यक्षात आणणं, शूट करणं, मग एडिट वगैरे, ही लेंदी प्रोसेस आहे खूप. आता अगोदर असं होतं की आनंद राऊत होता ना जो, तर त्याच्या आयडियावर बनायचो, तर तो एडिट वगैरे सगळं बघून घ्यायचा. तर त्यामुळे कधी इकडे यायची गरजच पडत नव्हती, मला टीमची गरजच पडत नव्हती. तोच बघून घ्यायचा एडिटिंग, मग सगळे पात्र मी एकटाच निभावून घ्यायचो. कधी गरजच पडत नव्हती कशाची काही. आणि तसेच त्याच टाइप मध्ये मी कंटेंट लिहायचो, म्हणजे गरज नाही पडू द्यायची कोणाची. मग नंतर मग समजा त्याचा कंपनी वगैरे जॉब लागला, ते त्याचा बिझी झाला, मग ते गुंतून गेला संसारात गुंतल्यावानी. मग नंतर मग असं मला हे झालं असं नाही का, मग आपल्याला आता गरज पडतीच एडिटिंगची वगैरे. तर ते टेक्निकल काहीच कळत नाही मला, म्हणून मग आता अरुण आहे आणि तुषार आहे, एक तुषार तो ओय तुषार म्हणून आयडी तुषारगिरी, तर तो एडिट करून देतो आणि अरुण पण करून देतो. मग मला यांच्यासोबत इकडे यावं लागतं समजा, मग इथं यांच्यासोबत राहतो मी दिवसभर. मग ते त्यांचे काही कंटेंट करून घेतात, ते त्यांच्यासोबत कंटेंट करायचे, मग ते माझ्या कंटेंटमध्ये घ्यायचे मी त्यांना. मग असं एकमेकांना देवाणघेवाण, मग हे कंटेंट इथून चालू झाले मैत्रीचे वगैरे. मग दोघा तिघात मग अशी टीम न करणं, मग ते टीमचं कंटेंट आमचं चालू झालं आता 2-1 महिन्यात. म्हणजे पूर्ण ग्रुपमध्ये दिसताय तुम्ही की ग्रुपमध्ये बनतोय वगैरे, आणि मग यांच्यासोबतच करणं. पण एक कोलॅब करणं असतं की बाबा, एक ड्रीम कोलॅब काय तुझं की मला ह्या व्यक्तीसोबत कोलॅब करायचंय कधीतरी, असं ड्रीम कोलॅब? नाही, मला पिक्चर वगैरे करायला आवडेल, मला असं काम करायला आवडेल मोठ्या पडद्यावर. संधी मिळाली तर मग म्हणजे एक तर नाटक की पिक्चर? नाटक तर करतोच. नाटकाचं काही नाही एवढं. ते एक श्वास जीव प्राणी आहे आपलं. ते कुठेही मिळालं, कसंही मिळालं तर चालतं, ते कसंही येऊ द्या. आणि मूवीचे वगैरे म्हणजे तू एवढे रील वगैरे बनवतो, तर ऑफर येत असतील ना तुला की मूवीज साठी, नाटक साठी वगैरे? नाही, नाटकात जिथं ओळखी अगोदर, हे रीलच्या अगोदर पासून मी समजा या गोष्टी करतो नाही का, तेव्हापासून ओळखी ते मित्रांसोबत वगैरे, मग ते अगोदर पासून करता. तर मग तेच आम्ही जे करतो तेच. आणि मूवीचं वगैरे येत नाही आणखी समजा सहसा, तर मूवीचा बघू आता. मूवीला ऑडिशन वगैरेला गेलो होतो मी एकदा, तर बाबतीत पाहिला मी विषय, ते ओळखीवालेच मध्ये घेते ती, आपल्याला आपला नंबरच लागू देत नाही. हा फार महत्वाचा मुद्दा आहे की बाबा, म्हणजे ओळखीत नाही ह्या गोष्टी पुढे होतात वगैरे, घराणेशाही वगैरे, ह्या मुद्दा खूप आताही चालतो. किंवा त्यांची ते ड्रामा थिएटरचे ते ट्युशन असते वेगवेगळे, त्याच पोरांना प्राधान्य देतात बऱ्यापैकी. अरे आमच्या थिएटरचं किंवा आमच्या याचं अकॅडमीचं
चला मध्ये या असं. मग ते त्याचं चालते. परत ते मुंबईला गेलो होतो मी ऑडिशनसाठी. तर प्रोफेशनल लोक ते आपला कुठं काय नंबर लागतो, दिवसाची रात झाली तिथं, मग तसाच गेलो घरी. म्हणजे मग एवढे नंतर तिकडं एक कळलं की बाबा आपलं काम आपल्यालाच करावं लागतं क्रिएट, आणि आपण आपलंच करायचं राहतं. मग त्यानंतर मी माझं असं इकडेच हे करू हा फार महत्वाचा मुद्दा आहे की तिचं जाणं आणि फक्त ओळखीने कामं होणं हे कला क्षेत्रात खूप चालू आहे सध्या असं बोललं जातं. अनुभव घेतलेत खूप जण. आता इथंही असं झालं होतं. इथं आपल्या इथं ऑडिशन आलं होतं. तर इथं ऑडिशन दिलं मी. कॉमेडीचा शो होता चांगला मोठा नावाजलेला. ऑडिशन दिलं. ऑडिशनमध्ये आता ऑडिशन चांगलं झालं, तिथं कौतुकही झालं. आता लोककलेचा होतो मी. जे आम्हाला जज म्हणून आले होते तेच आम्हाला तिथं आले होते. ते आमच्या सरांच्या ओळखीचे. तिथं आमचं त्यांनी नाटक वगैरे पाहिलेलं होतं. सगळं विचारपूस करून सगळं ऑडिशन वगैरे छान झालं. मला वाटलं होईल ओके आपलं आता काय. पण नंतर कळलं यार इथं बी असाच विषय म्हणून. तेच त्यांचे ते अकॅडमीचे पोरं घेणं, त्यांनाच प्राधान्य देणं, थिएटरवालेच. मग ते रीलवाल्याला काहीच नाही समजणं. अरे रीलवाले नुसतं हे असे रील पुरतीच कॉमेडी करणं, पण त्याची पार्श्वभूमी पण वेगळी असती. हे कोणाला कधी जाणून घ्यायची गरजच नाही समजा. मग असं. पण मग हे आता तू बोलला की आपलं स्वतःच करावं लागतं. आपला प्लॅटफॉर्म आपणच बनवावं लागतो. पण खूप साऱ्या कधीतरी गरज पडते ना मोठा प्लॅटफॉर्म, मोठी स्क्रीनवरती दिसणं. याला काय करायचं नक्की? मग काय वाटतं तुला की तेच हळूहळू मेहनतीनंच करावं लागणार आहे ते. आता काय आता होईल तसं. आता काय नाटकं वगैरे चालू आहे. नाटकातून हळूहळू आता युट्यूबकडे वळणार. युट्यूबमधून मग जसं लोकांनी खस्ता खात बनवलंय तसंच आपल्यालाही करणं आहे. आपण काय आभाळातून आलो एकदमच लगे आपल्याला पिक्चर ऑफर झाला आणि चला किंवा आपण लगेच बनवला. आपल्याकडे तेवढी नाही संपत्ती पिक्चर बनवायला. आवडता अभिनेता कोणता आहे? नाना पाटेकर. ओके, नाना पाटेकर. ओके. आणि महत्वाचं म्हणजे हे सगळं एवढ्या गोष्टी करणं, हँडल करणं आणि या व्यतिरिक्त रिअल लाईफ हे बॅलन्स कसं करतं? म्हणजे आता संभाजीनगरमध्ये साधा तू कुठे बाहेर जरी फिरला तरी आता सगळे ओळखतात, ए अजय, सगळे ओळखतात, फेसनी तरी सगळे ओळखतात. मग मला असं म्हणायचं की म्हणजे आपल्या जे पर्सनल काही गोष्टी असतात आपण वावरू शकतो घरी जितकं बिनधास्त. असं आहे तू बिनधास्तच दिसतो प्रत्येक ठिकाणी. रीलमध्ये सुद्धा इतकं बिनधास्त वावरता येतं का? वावरतो मी एकटाच हिंडतो. मला कितीतरी जण विचारतात, अरे भाऊ इकडं कुठं, पोरं कुठे? अरे पोरं गिरं नाही भाऊ, आपण एकटाच हिंडतो. पण मग असं होतं का की यार ही गोष्ट करायची पण मग नाही, फॅन वगैरे बघून नाही करतायत? नाही, मला जे करायचं मी ते करतो बिनधास्त एकदम ओके. उलट ते मला जॉईन होते, अरे भाई कुठं चालले भाई या ना. मग किंवा आता समजा ते भेटण्यावर आपल्याला अवलंबून आहे. आता कोण कसं भेटतं कोण कसं भेटतं. आता मी सगळ्या पोरांमध्ये राहिले त्याच्यामुळे मग ज्याला त्याला कसं बोलायचं ते येतं आपल्याला. कोणी पट्टीतले भेटले मग पट्टीला बस काय व्हावा, मग नाही रे भाई यार तसं नाही ना भाई असं बोलायचं. किंवा एखादा चांगला, अरे नाही दादा, अरे थँक्यू दादा, असं दादा. कोणी मोठं भेटलं, अरे नाही भाऊ तसं भाऊ, हा भाऊ, असं वेगवेगळ्या प्रकारात बोलणं. ते बोलकं बी असणं गरजेचं आहे तेवढं. जसा माणूस भेटेल तसं बोलणं. हो बरोबर. पण मग हसवणं सोपं आहे की म्हणजे विचार करायला लावणं? आता आपण एका रीलचा विषय काढला की तो रडताना तू बसतो वगैरे, नंतर जोक आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे लोकांना विचार करायला लावणं अवघड जातं की कॉमेडी करणं? विचार करा ते दोन्ही तिन्ही सारखंच आहे. काय त्याच्यात वेगळं येत नाही मला तर वाटतं. असं यात मला कुठलं काही वेगळं पण जाणवत नाही कधीच. मला असं एवढं कधी असं हे होत नाही. असं सगळं सोपंच वाटतं आपल्याला. आपल्या आवडीची गोष्ट असल्यामुळे काही अवघड वाटत नाही. मी बाकीचा दिवस कसा असतो मग रीलच्या व्यतिरिक्त? रीलच्या व्यतिरिक्त अख्खा दिवसच त्याच हिंडण्या फिरण्या जातो. बाकी काय एज्युकेशन वगैरे तर ते चालू आहे. पण मग या व्यतिरिक्त म्हणजे हे तर तू कंटिन्यू करतो? नाही, मग दिवसभर कॉलेज असतं माझं. हो दिवसभर कॉलेज असतं माझं. सकाळी 10-11ला जायचं, संध्याकाळी 5ला सुटायचं. जाऊस तर 7 वाजता रूमवर. सुरुवातीला काय अडचणी येतात कंटेंट क्रिएटर मध्ये? सुरुवातीला एक पहिली रील, दुसरी रील, बरं ह्या रील जातात, काय प्रॉब्लेम येत असतील? अरे यार हे राहून गेलं, ते राहून गेलं, हे असं होतं? नाही, आता ते मला ते काय आम्ही काय ना, आता कॉमेडी जी असते माझ्या डोक्यात जे इमॅजिनेशन आहे ते करून घेतो आम्ही. आणि ते बाकीचं मग ते एडिटिंगच्या हातात आलं. काय स्किप करणं काय नाही. तर मग आता मी काही स्किप करूच देत नाही त्याच्यातून. ते बनवून टाकतं पोरं. तर त्यामुळं मला एवढं काही कळत नाही ते काय राहिलं आणि काय गेलं. तर काही राहतच नाही त्याच्यात. आता ब्रँड सोबत पण तू काम केलेत खूप सारे. कसं असतं एकदम प्रोसेस वगैरे कशी असते ती?
काही नाही मेसेज टाकते ते काम आहे प्रमोशन अवेलेबल आहे करता का, ते इंग्लिश मधून काहीतरी करते मग आपण टाकायचा हिंदीत मेसेज हे अवेलेबल करणं आहे म्हणजे काय एकंदरीत प्रोसेस कशी असते ती की ते मेसेज करतात मी पोराकडून टाकून घेतो मेसेज स्वतः नाही करत नाही त्यानं ते बनवून ठेवलंय कमर्शियल वन रील असं ते रील तसं ते रील मग त्याच्याकडून मी ते फॉरवर्ड करून घेतलं माझं बनवून घेतलं मग तेच कॉपी पेस्ट मारून टाकतो ते पुढे बोलते मग नंबर माहित लाग नंबर द्यायचा मग कॉलवर बोलून घ्यायचं सगळं. म्हणजे तू जसा स्क्रीन वरती आहे बिनधास्त तसाच तू रिअल लाईफ मध्ये पण चला. मला एक सांग ना की बाबा एखादी अशी तर कमेंट्स आले असेल ना तुला की डोळ्यातून पाणी आलं यार अक्षरशः खूप टच झाली कोणत्या तरी फॅनला असा भारी एखादी कमेंट आठवतीये? अरे लय कमेंट आहे मग तसा कंटेंट दिल्यावर ते मी आता एक मुलीचं गाणं टाकलं होतं मी स्वतःच लिहिलं होतं ते लेक माहेराचं सोनं तुमच्या हाती एकदा होऊन जाऊ दे. लेक माहेराचं सोनं तुमच्या हाती दिलं धन लेक माहेराचं सोनं तुमच्या हाती दिलं धन अहो मेल्यावर नका पाजू पाणी लेकाच्या हातान मेल्यावर नका पाजू पाणी लेकाच्या हातान माझ्या लेकीच्या हातान माझी भागेल तहान माझ्या लेकीच्या हातान माझी भागेल तहान. मग यावर समजा भरपूर लोकांनी येऊन मला व्हिजिट करून कौतुक केलं होतं रडत होते मायापाशी बाबा रडते कधी कधी भेटून यार भाऊ मायापुरी लय आवडे मायापुरीला फोटो पाठवायचा आहे तुमचा तेवढा फोटो काढा तुमच्या फोन मध्ये मला पाठवा मी माय लेकीन पाठवतो माय लेकीन मला हे गाणं पाठवलं मग काही बायका करता हे माझ्या वडिलांचं असं किंवा मी रिलेट करते असं मग आता भावनिक विषय होऊन जातो कधी. मग हे बघ एक पॅशन आणि पैसा हे मॅनेज करणं खूप अवघड आहे तर कलेला धरून आपण ह्या गोष्टी करणं म्हणजे कसं नक्की बॅलन्स वगैरे आता तू तुझी कला पण जोपासतोय प्रत्येक गोष्ट करतोय तुझं शिक्षण पण चालू आहे हे बॅलन्स करणं कसं काय आता ते बॅलन्स करायसाठी मग जर बिनलाज व्हावं लागतं प्रमोशन करावं लागते ना त्या या गोष्टीवर कमेंट करते लोक काही माहिती पण आता काय आपली पण ती एक गरज आहे ना ते नसेल तर मग मला इकडे उड्या मारून काहीच फायदा नाही ना मला माहिती गुपचाप काम करावं लागेल कारण की माझी परिस्थितीच नाही तशी इकडं लोकांना हसवत राहणार ना इकडं आपलं भंड पडू दे ना. सुरुवातीला तू जर सपोज रील वगैरे करत असेल तर आजूबाजूचे म्हणायचे का आजूबाजूचे म्हणा नातेवाईक म्हणा की काय करतो हा जॉब कर शिक वगैरे असं होतं का? नाही काही नाही कोणाला मी कोणाच मानतच नव्हतो काही घेणं त्यांनी कोणाच मला माझी आई काय म्हणती मला त्यावर होतं पण मला लोकांनी कधीच काय असं वाईट वांगळ बोललं नाही उलट माझ्यासोबत उभं राहायचे ते हो आता या इकडं उभं राहा 2 मिनिटं ए बाबा काय विकणार बरे नाही या 2 मिनिटं काय बोलायचं आहे मग चालू बायकांनाच घेऊन कंटेंट करायचं मी त्याच्यातच ती त्याच्या खुन्नस काढायच्या कधी मी त्याला म्हणायचो तुम्हाला असं भांडून बोलायचं तुम्हाला तसं भांडून बोलायचं तुम्हाला असं भांडून बोलायचं त्याच्या पर्सनल बोलून घ्यायच्या हाव ना बाई खुशाल नाही खावा बाई कोण माझ्याबद्दल बोलत खुशाल मी कामाला जाते मी काही यायच्या आणि घरी राहते का तसं राहते का ते द्यायचं लागून पण ते कॉमेडी मध्ये होतं ते नॅचरल यायचं पण ते रिलेट करतात बायकांना म्हणजे तुझं ते साडी घालणं गाऊन घालणं विग वगैरे लावणं ते कमरेवरती छोटा मुलगा ती रील ते तर गल्लीतला किस्सा ते घरगुती किस्सा होता तो किती मजा येते त्या ह्या गोष्टी करताना अडचणी वगैरे काय नक्की म्हणजे अडचणी येतच असतील पण मग त्या व्यतिरिक्त मजा वगैरे काय किस्सा असतो? नाही आपल्या घरापाशी केल्यावर काही अडचण येत नाही गल्ली आहे आपली घरावानीच आहे आपलं स्वतःच घर आहे तर त्याच्यामुळं लहानपणापासून असं त्यानंच आपल्याला वाढवेली झोका दिली त्याच्यामुळे आपलं एक लाडापुटे आपलं धकून घेते ते काही असं हे करत नाही आणि ते बाजूला राहायची एक ताई भाड्यानं राहायची तिचं नवरा आहे ना आता ते थोडं पारपंगी बिंगीत काही होऊन जातं समजा एखादा शब्द खालीवर काही बोलणं सवरणं तर ही बी मोक्कर होती आता नवरा काही कुठल्या अवस्थेत आपण शांत बसावं पण ही डेंजर काही बाहेर राहतात डेंजर काही ऐकून घेत नाही ऐकून घ्यायची कुठे काय म्हणतीये पण म्हणून घ्यायचं कुठे काय म्हणतीये मोक्कर शिवाय देऊन घेऊ माझ्या डोळ्या पुढलची गोष्ट चालू आमच्या इथं आली म्हणजे काय ते लेकराला घेऊन आली मम्मी ते होते पप्पा ते मारत होतं म्हणून ते आमच्या इथं येऊन बसली जर शिकवत जरा तर मग मी पाहिलं ते
ही मोकार बोल राहिली ते तिथं खाली उभा ते म्हणतो चाल घरी नाही बोलत मी तुला काही मर मेले तिथं मला मारू राहिली बाई खुशाल असं तसं चालू तेच चालू हो ही मोकार मी लागत आई शांत बैस ना याचा याला घाबरते का मी याच्या बुक्कीत जातं पाणी तो किती मारी गेला घरी गेल्यावर तिला जर सगळं भेव वाटाय ना मग असं ही मग ते घेतलं तेच होतं ते की बाबा मी कुठे काय बोलते आणि बोलून घेते हे म्हणजे बायका हे करतात सहसा तर आणि हे ओरिजिनल समजा मग दिसलं की एक बाई एंट्री घेते पा अगं नवऱ्याला नाही बोलू बाई तसं तर ती ओरिजिनल पा ते एक बाई कुठे काय बोलते तेवढंच मी कुठे काय बोलते आणि कंटिन्यू चालू म्हणजे ह्या गोष्टी ऑब्झर्व करणं आणि नवीन स्क्रिप्ट करणं नवीन स्क्रिप्ट पेक्षा हे ऑब्झर्व करून ऑब्झर्वेशन ते याच्या फ्रेमिंग मध्ये आणणं ते खूप हार्ड आहे आणि ते नाटकाची वगैरे सवय ना आपल्याला पहिल्यापासून किंवा स्टेज परफॉर्मन्सची सवय मग त्याला आपल्याला माहिती ना कसं घडून आणायचं असा होता तो विषय. आता तू ह्या ग्रुपमध्ये वगैरे करतो ग्रुप सोबत करतो मग तो त्यांच्यासोबतचा एक्सपिरियन्स कसा असतो? एक्सपिरियन्स एकदम छान असतो काही विषय नाही. मुलींचा वगैरे आता वैदेही करिश्मा झाल्यात वगैरे त्यांच्यासोबत नक्की असा फणी किस्सा सांग एकदा. नाही असं फनी किस्सा ते एक डायलॉग घेता येत नाही कधी कधी आपण जसं सांगितलं तसे डायलॉग घेता येत नाही किंवा हेच फनी होऊन जातं किंवा अचानकच भयानकच मग त्याची मजा घेणं मी जरा चत्र आहे बोलायला मग हेच हाशी मजाक चालते कामाच्या ठिकाणी का म्हण असं हाशी मजाक वेगळी. तीच एक रील होती की तू करिश्माला तिच्या अंगावरती बसलेला वगैरे तो काय किस्सा घडला होता नक्की की समोर अरुण तुपेची आई होती त्या बसलेल्या होत्या आणि त्यांच्या समोर मग चालू होतं ते शूट बिहाइंड द सीन त्यांनी टाकले होते स्टोरीला. काय किस्सा काय घडला होता? ते विषय असा होता की नाही का मी येऊन म्हणजे ती रुसलेली असती मायावर आणि मग ती काकू पाशी जाऊन बसती आणि मग मी तिथं तिला मानवायसाठी जातो मग मी काकूला म्हणतो काकू नवरा बायकोचं भांडण होतच भांड्याला भांडं लागतच काकाची तुमची बी भांडण होत असं मग तुम्ही काका तुम्हाला कसं असं मनवीत होते बरं. मग त्या काकूने सांगितलं बाबा काही नाही काका जर सक वजन पाडीत होते तिला उलट पाडून तिच्यावर बसलो एवढंच होतं वजन का आणखीन पाडू असं. कसं रे म्हणजे फॅमिलीने कसा सपोर्ट केला तुला हे करणं वगैरे? एक तर महत्वाचं म्हणजे आता आपण की म्हणजे ह्या वेशात जाणं काही साडी वगैरे गाऊन पब्लिकमध्ये जाणं वगैरे ते घरच्यांनी कसा सपोर्ट केला या गोष्टी? घरच्यांना या गोष्टी कधी असं एवढं हे कळत नाही हसते घरचे उलट त्यावर. हा मम्मी लय हसती माझी. हे फार महत्वाचं आहे की घरचे सपोर्ट करतायत वगैरे. नाही मला फक्त मला माझ्या आईचंच पडतं आई काय म्हणत नाही तर बाकी मला कोणाचंच काही पडत नाही कोणी काही म्हणू द्या बाकी त्यावरच मी चालत आलेलो आहे पहिल्यापासून. तर मग त्यामुळं माझी आई कशातच कधीच मला काहीच म्हणत नाही तू कर बाई तुला काय करायचं ते कर मला फुल सपोर्ट आहे फक्त वाईट कामं करू नको असं. आता तू रील टाकली असेल सपोज एखादी आणि व्हायरल गेली खूप काय आनंद काय होतं फॅमिलीची रिॲक्शन वगैरे? अरे एक ना एक रील आपली व्हायरल जाती असं नाही की कोणतीच रील अशी कमी गेली काय गेली त्याच्यामुळे मला त्या गोष्टीच काही वाटत नाही असं नॉर्मली. ओके. ड्रीम काय तुझं की काय तुला कशात करिअर कशात करायचं नक्की म्हणजे एक सिनेमा सृष्टीत चान्स मिळाला तर करशील मूवी वगैरे याच्यामध्ये? नक्कीच चान्स कसा घालवला मुलांना कसे ओके मुलांना नाद असतो एक गार्डनचा वगैरे हा तुला कुठला छंद आहे तसा? मला छंद आहे घराचा म्हणजे आवड ना मला कशाची मला घराचा आहे घर घ्यायचं चांगलं मस्त मोठं घर एक स्वप्नच असल्यावानी. घर मुलांना म्हणजे मुलांचं कसं बाईक वगैरे हे छंद असतात तर तुझं एक घर घेणं हा एक छंद आहे म्हणजे ह्याच गोष्टी. छंद माझा या गोष्टीत या कला क्षेत्राच्या गोष्टीत. मग रिस्टार नसता सपोज तर कुठल्या फील्डमध्ये गेला असता? पहिल्यापासून माझं याच्यातच होतो मी पहिल्यापासून हे फक्त मी रील्स वगैरे हे एक इकडे करतोय हे वन साइड आहे बाकी माझं इकडे वेगळं आहे. मी जे इकडे जे करतोय का ते यामधलंच आहे सगळं. हो. तर आपण एक गेम खेळूया रॅपिड फायर. मी तुला एक सांगते नाव प्रश्न विचारतील ऑप्शन सांगेल 2 तर त्याच्यावरती तू एक निवड. तू जो ग्रुपमध्ये रील करतो वगैरे तर रील शूट करताना कुणासोबत जास्त मजा येते? अरुण तुपे सोबत वैदेही मुंडे सोबत की करिश्मा जयस्वाल सोबत?
नाही आता ती घबी नसते अवेलेबल, मला त्याला फोन तरी करतो. मग मजा कोणासोबत येते या तिघांपैकी कोणासोबत shoot सगळ्यासोबत करताना मजा जास्त येते. तरी पण थोडस असतं ना की नाही. आणि त्रास कोण देतं रिटेक वगैरे घेणं? नाही, चिडचिड करतो, आरून चिडचिड करतो जरा, तो ऐकून घेत नाही. अरे आवरणं त्याचं काम झाल्यावर ते मग आपल्याला करतो आवरणं असं होतं. कधी भांडण झालेत का याच्यावर असं की आवर वगैरे? हा, मग चिडचिड होती ना, आपल्याला पाहिजे ती होत नाही, काम पाहिजे तसं झालं नाही का, मग चिडचिड होती ना आपली बी, आपला पण मूड ऑफ होऊन जातो. प्रत्येक रील मध्ये सॅटिस्फॅक्शन होतं का की आपण आता इमॅजिन वेगळं केलंय आणि तेच दिसतं असं होतं का की नाही? बदलतं. मग कसं आहे ऍडिशनल म्हणजे ते ऍडिशनल होत राहतं काही ना काही. जे दाखवायचं तर ते नाही दाखवल्या जात? नाही दाखवलं जातं ना, उलट आणखीन बहरून येतं ते ऍडिशनल झाल्यामुळे किंवा आणखीन टाकल्यामुळे दोन्ही. हो. आता जर तू हे आपण युट्यूब किंवा इंस्टा एक जर निवडायचं असेल तर काय निवडशील? दोन्ही निवडन. तुम्ही असे प्रश्न करू राहिले का? आता मला एक सांग, तुला साडीत रील करायला आवडते की गाऊन घालून? आता दोन्ही तुम्ही असं करू राहिले राव. नाही, एक सांग की तुला साडीत रील करायला आवडते की गाऊन मध्ये? आम्ही अजय बघितलाय की तो साडीत पण खूप कम्फर्टेबल असतो, बिनधास्त वावरतो. गाऊन मध्ये सुद्धा तू तेवढाच असतो जो डेली वेअर मध्ये असतो. कुठलं आवडतं जास्त? मजा कुठली येते? साडीमध्ये. समजा साडीमध्ये मग म्हातारी बितारी सगळंच करून घेता येतं. बाई करायची तर मग बिगर गाऊनची बाई बी करून घेता त्याच्यात, म्हणजे साडी घालून. आणि सिरियस वाला रील करायला आवडतात की कॉमेडी? नाही, कॉमेडी. कारण की सिरियस एकदा करून पाहिली ती, सिरियस पाहिलीच नाही कोण. एकदम वैचारिक मांडली मी, शेतकरी आत्महत्येची. पण त्यावर वाचिक लोकांनी किंवा ज्यांना कळतं वळतं त्या लोकांनीच कमेंट केल्या होत्या, पण छान रिस्पॉन्स दिला होता त्यावर. मोठमोठे पॅसेज लिहून टाकले होते एकदम छान, आणि त्यांनीच दिला होता सपोर्ट. म्हणजे क्राऊड बनलाय की हा कॉमेडी करतो, कॉमेडीचं मग ते बघण्याचं नजर पण तशी झाली आहे. त्याच्यामुळेच म्हटलं की कॉमेडी आवडतं. चालू नाटकात विषय असा झाला होता बाबा, जिथं माझा रडायचा सीन आहे, मी जिथं असं तळमळ करून असं रडत होतं त्यावर हसलं होतं एक जण तिथं भर स्टेजवर. मला मी काय करून असं झालं होतं मला, आणि त्यामुळं त्या एकट्यामुळे अख्खा ऑडियन्स हसला होता. अरे भाऊ तू रडू राहिला का रे म्हणी. नाही म्हणजे अजयला बघताना एक हसरा चेहरा म्हणा किंवा मग कॉमेडी रील हे एक नजर आहे लोकांची बघण्याची, दृष्टिकोन तो बनलाय की तो कंटिन्यू हसवतो. मग किती अवघड जातं हे की आपण आपला क्रायटेरिया सोडून बाहेरच्या रील करणं वगैरे, किती अवघड जातं? लय अवघड जातं. कारण की ते आपण आता तसं बनवूनच घेतलं स्वतःहूनच, तर मग आता ते थोडस बदलायलाच उशीर लागतो जरासं. आता मी रील पण तशाच करतो. एखाद्या वेळेस त्यांना सेंटी करायचं असेल ना, सेंटी करतो मग परत पंच देतो, म्हणून मग त्यांचा विश्वास बी राहिला नाही माझ्यावर, अरे रेडवन म्हणून. म्हणजे एक कॉमेडी सस्पेन्स एक मिक्स करतो, पण ते खूप वेगवेगळ्या गोष्टी दिसतात तुझ्या रील मध्ये स्पेशली. पण मग एक तुला असं डेली जे आहेत घडतंय त्याच्यावरती रील बनवायला आवडतात की काही स्पेशल? आणि असं झालंय का रे की आपण खूप एफर्ट्स घेतलेत वगैरे, एखादी रील केली आणि तिचा प्रतिसाद खूप कमी आला? आता आपलं बोलणं झालं तसं की म्हणजे तुला कॉमेडी करतोय हे बघणं लोकांचा हा दृष्टिकोन बनलाय, पण तू असं विचार करायला लावणाऱ्या अशा रील केला त्याला रिस्पॉन्स थोडासा कमी आला. मग असं झालंय का कधी, अरे मी खूप म्हणजे नाही आता ही रील खूप जाणार आहे वगैरे, खूप व्ह्यूज येणार आहे, पण अनपेक्षित व्ह्यूज आले, असं झालं? मग आता झालंच ना. समजा त्याच रीलला झालं, त्याच्यानंतर मग मी बनवलंच नाही तसं, जे पाहिजे तेच दिलं. मग त्यामुळे कसं मी एकदा असं मला हे झालं ना, जिथं तुटल्या आणि मग तिथं माणूस असं हे होऊन जातं ना. पण मग नंतर कळलं यार असं नसतं, चला ठीक आहे, ज्यांना कळते त्यांच्यासाठी तरी काम करावं. म्हणून मग नवीन कंटेंट क्रिएटरला तू काय सल्ले देशील ह्या फील्डमध्ये येण्यासाठी? काही नाही, सगळ्या गोष्टी पाहून सवरून करत या. ह्या गोष्टीकडून अपेक्षा ठेवू नका, ही गोष्ट तुम्हाला पैसे देईन का धन देईन संपत्ती देईन, असं काही नसतं. इकडं ही एक म्हणजे एक काय म्हणते त्याला, एक श्रद्धा म्हणून या गोष्टीकडं. ते प्रेम असावं या गोष्टीवर, अपेक्षा नसावी, बस प्रेम म्हणून यायचं. एक कला त्याला जमतंय, साहजिक जातं. आणि तसं तर नसतं बऱ्यापैकी लोकांचं. प्रत्येकाला कामं धंदे सगळं करूनच येणं, तर त्या गोष्टी जपावा.
ओके ओके. आणि तुझ्या आयुष्यात असा एखाद्या व्यक्ती आहे का की हा नसता तर कदाचित माझा प्रवास ह्या क्षेत्रातला इथपर्यंत नसता आला? हा तेच आनंद राऊत तेव्हा नसता तर इकडे आनंद आलोच राऊत. नसतो मी. हा ओके ओके. म्हणजे थँक्यू बोलायचं तर आनंद राऊतला तर थँक्यू हा, बोलणार, आनंद बट राऊतला ह्या 100% व्यतिरिक्त thank you. हो 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 त्या व्यतिरिक्त अजून कोणाकोणाला थँक्यू बोलशील की आतापर्यंतचा अजय देहाडेचा हा प्रवास त्यांच्यामुळे झालाय बाबा हा सक्सेस? आत्ताचाही हाही प्रवास अरुण तुपेन तुषारगिरी यांच्यामुळे झालाय समजा. कारण की तेच मला प्रेझेंट करताय ना, तेच माझी व्हिडिओ एडिट करून मी किती काही कॉन्सेप्ट सुचली, किती काही मी शूट करून ठेवलं, पण मग मला ते दाखवताच येत नाही प्रेक्षकापर्यंत, तर मग काय आहे, त्याला शून्य आहे ना, अर्थच नाही. मग त्यांनी दाखवलं ना, ते त्यांनी एडिट वगैरे करून दिलं, मी पोस्टिंगचं काम केलं. सपोर्ट पोस्टिंग पण त्यांनी शिकवली, कसं पोस्ट करायचं, काय नाव टाकायचं, काय नाही. मग असं हो हो. मित्र किती महत्वाचे असतात रे की जीवनात. आता तुझा सुरुवात सुद्धा मित्रांमधनं झाली. मित्रांसाठी एक लाईन बोल फक्त की किती महत्वाचं असतं स्थान त्यांचं. जाऊ द्या, मित्रासाठी बोलावं तेवढं कमी आहे. आणि मित्रावर कधी कधी बोलावं बी नाही. जाऊ द्या, मित्रच असते अवघड. मित्र काही करू शकता, मधीच ओके. आलट पलट बी होऊन जातं समजा. तर धन्यवाद अजय, तू इथे आलास. तुझे एवढे म्हणजे गमतीदार किस्से वगैरे इमोशनल गोष्टी तू आमच्यासोबत शेअर केल्या. तर देदानकाच्या पॉडकास्टमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद. धन्यवाद.